नमस्कार मंडळी, मी आशिष धुरे द माईक जंक्शनच्या नवरंग नारी या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत श्रीमती स्वाती परुळेकर मॅडम, ज्या आहेत अनलॉक रिअल्टर्सच्या ओनर आणि ऑथेंटिकाच्या सर्वेसर्वा. थँक्यू सो मच सर, तुम्ही मला इथे आज आमंत्रित केलं आणि त्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी दिली, ही प्लॅटफॉर्म सगळ्यांपर्यंत इन्स्पिरेशन माझं पोचेल, इन्स्पायरिंग स्टोरी सगळ्यांपर्यंतच पोचेल, त्यासाठी तुमच्या पूर्ण टीम्स आणि तुमचं धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप थँक्यू मॅडम. कसं वाटतंय? सुंदर, म्हणजे लाईफमधला फर्स्ट माझा पॉडकास्ट आहे जिथे मी माझं जे काय माझी स्टोरी आहे किंवा माझी आजपर्यंत जी जर्नी आहे ती शेअर करणार आहे. सो ऑफकोर्स म्हणजे मिक्स्ड फिलिंग आहे, इमोशनल फिलिंग आहे, हॅपीनेस सगळंच एकत्र आलं आहे. मला विचारायला आवडेल तुम्हाला, तुम्ही आई पण आहात, येस, वाईफ पण आहात आणि आता मालक पण बनलेले आहात तुमच्या नवीन बिझनेसच्या. आय गेस 5 वर्ष झाली आहेत अनलॉक रिअल्टर्सला. येस. आणि ऑथेंटिकाला पण सेम? नाही, ऑथेंटिका 1 year झालं. ते तर मी घरातूनच करते बेसिकली, म्हणजे घरगुती बिझनेस असं तुम्ही बोलू शकतात. ओके. की एक अनलॉक हा वेगळा पार्ट आहे आणि ऑथेंटिका हा वेगळा पार्ट आहे. सो ऑथेंटिकाला जस्ट 1 year झालं स्टार्ट केलंय मी घरातून. अजून घरातूनच चालू आहे. फ्युचरमध्ये ऑफकोर्स 5-10 years नंतर विचार केला आहे की तो चांगल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाण्याचा. आणि अनलॉक हे बेसिकली 5 years आता ह्या ऑक्टोबरला कम्प्लीट होईल आम्हाला. सो अजून बूम करतोय आणि पुढे बूम करत राहू. मला अनलॉक बद्दल ऐकायला खूप चांगलं वाटेल. अनलॉक बेसिकली मी बजेट होममध्ये ॲज अ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर होती, CRM. सो तिथे 1.5-2 वर्ष मी जॉब केला. सेल्स आणि मार्केटिंग हा माझा फोटे नव्हता, पण स्टील असं झालेलं की बापरे, सेल्स म्हणजे ऑफकोर्स प्रेशर येतं. बरोबर. मार्केटिंग आणि सेल्स कसं करायचं, कारण की कधी केलंच नव्हतं लाईफमध्ये. पण जे आमचे सर आहेत बजेट होमचे, त्यांनी ऑफकोर्स मला प्रत्येक वेळी मोटिवेट केलं की बाबा नाही, तू करू शकतेस, तुझ्यात तो कॅलिबर आहे, तू सेल्स हे तुझ्यासाठीच बनलेलं आहे. अमित सर आहेत, 2 अमित सर आणि अजय सर. सो मी त्यांना थँक्स बोलेल. आज मी जे काय शिकली आहे इन टू रिअल इस्टेट, ते सगळं त्यांच्यामुळे, जे काय नॉलेज आज माझ्याकडे आहे. सो 1.5-2 वर्ष काम केलं, त्यानंतर लग्न झालं आणि लग्न माझं फेबला झालं 2020ला आणि मार्चला कोविड आलं, लॉकडाऊन झालं. सो लॉकडाऊनमध्ये ऑलमोस्ट 6-7 महिने घरीच. बरोबर. तेव्हा जॉब, ऑफिसेस वगैरे सगळं ऑफिस. मग त्यावेळेस असं झालं की काय करायचं. रिजॉईन झाली मी जॉबला बजेट होममध्ये. पण थोडंसं फायनान्शियल तेव्हा असं होतं की अरे बापरे, सॅलरी कमी भेटेल किंवा काय असं, तर तो थॉट मला खात होता. सो मी हजबंडसोबत शेअर केलं की आपण स्वतः स्टार्ट करूया, घरून स्टार्ट करूया. जो काय पॅक आहे मार्केटिंगचा, जो काय आहे तो आपण घरी घेऊया. एक लॅपटॉप घेऊया, मी मार्केटिंग वगैरे सगळं बघेल, मी कॉलिंगही करेल, व्हिजिटला पण जाईल. पण इन केस जर व्हिजिटचं फ्लो क्लायंटचा जास्त असेल तर तूही करत जा, अटेंड करत जा. तेव्हा विनीतही जॉबला होता. तर त्याचं असं झालं की अरे कसं होणार मॅनेज, मला तर काही नॉलेज नाही याच्याबद्दल, तू एकटी कसं हँडल करणार. सो त्यांनी विनीतनी ही गोष्ट त्याच्या फ्रेंडसोबत शेअर केली, मिस्टर प्रवीण जोरे, जे अनलॉकचे डिरेक्टर आहे. अगेन ही इज अ पार्टनर. सो तेव्हा त्यांनी विनीतला सजेशन दिलं की स्वाती जर करायला रेडी आहे तर आपण प्रॉपरली ऑफिसवर वगैरे घेऊनच सेटअप करूया. तिला नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, घरातून शेवटी रिस्पॉन्स येणार नाही येणार. सो आय एम रेडी टू डू अ पार्टनरशिप विथ यू. सो लेट्स स्टार्ट अ प्रॉपर ऑफिस. मग तसं बोलत ऑक्टोबर 2020ला आमचं सगळं ऑलमोस्ट फायनल झालं आणि मग आम्ही ऑफिस वगैरे प्रॉपर केलं सगळं. आणि ऑफिस चालू करायच्या आधी आम्हाला असं होतं की आम्हाला काहीतरी नाव ठेवायचं आहे ऑफिसला, वेगळं काहीतरी. आम्ही खूप सारे असे सजेशन आले, ड्रीम्स म्हणून, होम म्हणून, असं 2 दिवस आमचं त्याच्यावरतीच प्लॅनिंग चालू होता. मग मी, प्रवीण सर, विनीत, आम्ही असे क्लबमध्ये बसलेलो, अमया क्लासिक क्लब. तर त्यावेळेस प्रवीण सरांनी डायरेक्टली असं बोलता बोलले की अरे लॉकडाऊन चालू आहे, सो लॉकडाऊन, सो लॉक, सो आपण अनलॉक असं नाव ठेवूया. अच्छा. सो लेट्स अनलॉक दी ड्रीम्स, ज्यांना घर घ्यायचे. बरोबर. सो ते अनलॉक रिअल्टर्स म्हणून असं स्टार्ट केलं.
सो ती आमची जर्नी त्यापासून स्टार्ट झाली 2020. तेव्हापासून येऊन आता आम्हाला 5 years झाले. सो वी आर इन टू टॉप 10 पोझिशन इन टू रिअल इस्टेट फर्म्स. येस, तुम्ही गुगलवरती सर्च करतील तर तुम्हाला टॉप 10 मध्ये येईल. Oh. ऑफकोर्स लवकर टॉप 5 मध्ये येऊ. टॉप 1 वरती येस. आणि म्हणजे आतापर्यंत खूप छान फीडबॅक आहेत कस्टमर्स कडनं, क्लायंट कडनं. क्लायंट सॅटिस्फाईड आहेत जे सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि आतापर्यंत जर्नी तर खूप छान आहेच आणि पुढेही जाईल. सो 5 years कंप्लीट होत आहेत आता. 5 yearsच्या नंतर अजून माझी अशी इच्छा आहे की ती लेगसी माझ्या बेबीनी पण चालू ठेवावी. म्हणजे मी अनलॉकला एवढं पुढेपर्यंत विचार केलाय की ते फक्त मी नाही तर माझी पाठची जनरेशन पण ते चालवू शकेल तेवढं मला पुढे घेऊन जायचं. अच्छा. सो हा माझा अनलॉक पूर्ण आहे. खूप सुंदर विचार आहे हा तुमचा. आणि मे बी तुमची जी बेबी आहे ती लेगसी पुढे पण ठेवेल. पण याच्यामध्ये मला एक प्रश्न विचारायला आवडेल, जेव्हा तुम्ही हा डिसिजन घेतलात तेव्हा तुमच्या घरून सपोर्ट कसा होता? म्हणजे तुमचे इन लॉज किंवा तुमची आई, त्यांचं कसं सपोर्ट तुम्ही म्हटलं तर घरचं ऑलरेडी सगळे सपोर्टिंग मध्येच होते. माझे पॅरेंट्स असू द्या किंवा इन लॉ, त्यांनी कधी असं माझ्या डिसिजनला असं कधी नाही असं कधी बोलले नाही आहेत. त्यांना माहिती आहे की स्वाती जे काय करेल ते योग्य करेल. ऑफकोर्स जर मी कुठल्या गोष्टीमध्ये पाऊल टाकते आहे तर ते मी माझ्या फ्युचर किंवा माझ्या हजबंडच्या फ्युचरसाठी किंवा बेबीच्या फ्युचरसाठी चुकीच्या हिशोबाने तर नाही टाकणार. सो त्यांचा असा विचार होता की चला काहीतरी, भले त्यांना नॉलेज नाही आहे पण दे वर व्हेरी हॅपी की आज माझी पोरगी आणि जावई किंवा इन लॉजच्या साईडने माझा मुलगा आणि माझी सून आज काहीतरी वेगळं करतायत. आणि प्रत्येक आई वडिलांना आनंद असतो जेव्हा आपण स्वतःचं ऑफिस आणि त्या बॉस चेअरवरती बसल्यावरती आई बाबांच्या डोळ्यात जे सुख दिसतं ते या जगात कुठेच नाही. सो ऑफकोर्स त्यांचा सपोर्ट होता म्हणून आज आम्ही एवढं सगळं करू शकलो. अगेन माझे इन लॉज, स्पेशली माझी मदर इन लॉ, फादर इन लॉ दोघेही. म्हणजे फादर इन लॉ तर कधी मला आजपर्यंत मला आठवत नाही की कधी मला काय बोलले असतील कुठल्या गोष्टीवर ना. ठीक आहे, सासू सुनांचं तर होत असतं तर सासू सुनांचं झालं आहे राईट. पण आज जेवढी माझी सासू मला सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीत, श्रावण सुंदरी गेल्या वर्षी जे फर्स्ट सीझन होतं ते तर मला आयडियाही नव्हती. माझ्या आईला, सासूला म्हणजे नॉर्मल त्यांना एक मेसेज आला त्यांच्या ग्रुपमध्ये की श्रावण सुंदरी हा शो आहे. ओके. तर त्याच्यामध्ये वय वगैरे एज वगैरे सगळं, अँड विदाउट इन्फॉर्मिंग मी त्यांनी माझा फॉर्म भरला आणि त्यांनी सबमिट केलं. अँड देन शी सेड मी की तुला पार्टिसिपेट करायचं आहे असं आहे. तर मी म्हटलं आई माझ्यात कॉन्फिडन्स आता नाही आहे बिकॉज ऑलमोस्ट 2 वर्ष झाले स्टेज नाही मी त्याच्यावरती नाही वावरली आहे. सो माझ्यात तो कॉन्फिडन्स नाही उरलाय. माइट बी होईल पण काही वर्ष अजून लागतील कारण की बेबी पण होती. त्यांनी माझं नाव टाकलं आणि त्यांना असं होतं की नाही तू करशील, तू टेन्शन नको घेऊ बाबूचं, मी बाबूला सांभाळेल. आणि ऑफकोर्स त्यांनी लहानपणापासून माझ्या बेबीला त्यांनीच जास्त सांभाळलं आहे. मी त्यांच्याकडे ठेवून ऑफिस हँडल जे केलं, जे मॅनेज केलं ते ऑल बिकॉज ऑफ हर. कारण की त्यांनी कम्प्लिटली, मला बेबीचं काय टेन्शन नव्हतं की बेबी सिटिंगला आहे किंवा मी तिला एकटीला सोडून जाते. नाही, ती तिच्या आजीकडे सेफ होती. ते एक माझ्यासाठी खूप असं लकी पॉईंट मी बोलू शकते की ती तिच्या आजीकडे आहे तर ती सेफ आहे. तिला खाण्यापासून घेऊन भरवण्यापासून तिची शी सू तिला आंघोळ घालण्यापासून सगळं आजीने केलं. सगळं आजी आजोबा. येस, आजी आजोबा. सो त्यांनी त्यांचा खूप सपोर्ट राहिला अनलॉकमध्ये, म्हणून मी आज अनलॉक सांभाळू शकली आणि आजही सांभाळते आहे. त्यांचा अजूनही सपोर्ट आहे. बेबीला कधी त्यांच्याकडे मी स्कूल सुटल्यावरती ठेवते वगैरे. सो ते तर सपोर्टिंग आहेतच. प्लस माझे पॅरेंट्सला, माझ्या आई वडिलांना असं होतं की आज माझी पोरगी एका बॉस कॅबिनमध्ये एका बॉस चेअरवर बसली, ती खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. सो त्यांचा सपोर्ट आहे म्हणून सगळं आहे, बाकी काय. मग ह्या सपोर्टमध्ये तुमचे इन लॉ झाले आणि आई बाबा झालेच. येस. व्हॉट अबाउट हजबंड? त्यांचं तर तुम्ही नावच नाही घेतलं. ऑफकोर्स हजबंडचा तर सपोर्ट आहेच. तो आहे म्हणून मी आहे. म्हणजे असं मी हे नाही सांगणार की महिलाच्या हिशोबाने, पण हजबंड अँड वाईफ दोघं एका ट्रॅकवरती असतात. जर एका साईडला हजबंडचा सपोर्ट नाही तर वाईफ पुढे नाही जाऊ शकत, आणि वाईफचा जर हजबंडला सपोर्ट नसेल तर हजबंड पुढे नाही जाऊ शकत. बरोबर. कारण की कुठे ना कुठे दोघांचा सपोर्ट, स्ट्रेंथ हे दोघं एकमेकांना सांभाळून असतात. हजबंडनी मेजॉरिटी माझ्यावरती ट्रस्ट ठेवला की मी अनलॉक सांभाळू शकते. माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी अनलॉकला देऊ शकते आणि अनलॉक मी पुढे घेऊन जाऊ शकते. बरोबर.
हाच डिसिजन माझ्यासाठी खूप मोठा आहे. ऑफकोर्स जो काय फायनान्सचा पार्ट आहे तो त्याचाच आहे अनलॉकमध्ये, पण जे मॅनेजमेंट आहे किंवा अनलॉकच्या आतल्या गोष्टी आहेत, जसं मार्केटिंगपासून घेऊन काय मार्केटिंग करायचं, कुठे करायचं, कसं करायचं, लीड जनरेशन, या सगळ्या गोष्टी माझ्या. सो त्याचा सपोर्ट असल्यामुळेच आज इथपर्यंत आलो आहे, स्पेशली अनलॉक. आणि ऑफकोर्स तो पुढेही करेल. माझे अजून प्लॅनिंग्स आहेत, त्या प्लॅनिंग्समध्ये त्याचा अजून सपोर्ट असणार. सो होपफुली अजून 5-10 इयर्स नंतर मी परत इथे येईल तुमच्यासोबत बोलायला. नक्कीच नक्कीच. आणि आम्हाला पण आवडेल की तुम्ही या परत आमच्याकडे, आणि त्यावेळेला तुम्ही टॉप 5 नाही तर टॉप 3 मध्ये या किंवा टॉप 1 वर या. येस, ही आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत त्यासाठी. थँक्यू सो मच. तुम्ही एकदा असं म्हणालेलं की लाईक तुम्ही अनलॉक रिअल्टर्सच्या निमित्ताने तुमचं पण हिडन टॅलेंट बाहेर आलं आणि तुमच्या हस्बंडचं पण एक हिडन टॅलेंट बाहेर आलं. त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे कसं होतं की सेल्स, मी जसं तुम्हाला सांगितलं की माझा तो फोटे नव्हताच. मला कधी सेल्स ही गोष्ट आवड नव्हती, कारण की मी असं ऐकलेलं खूप जणांकडे की सेल्स हे प्रेशरवालं काम आहे. बरोबर. तुमचं टार्गेट अचीव नाही झाला, यू आर आउट फ्रॉम द कंपनी. सो माझं असं भीती वाटते की अरे बापरे, म्हणजे मी बजेट होममध्ये सेल्स म्हणून तर लागली, CRM म्हणून मला पोझिशन भेटली, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर, मी क्लोजिंगला होती. पण असं होतं की अरे बापरे, मी करू शकेल का? माझ्यावरती प्रेशर की सर उद्या उठून बोलतील की तुझ्याकडनं नाही होते, तू जॉब क्विट कर, रिझाईन कर. ती एक भीती होती. सो मला माझे सर जे आहेत, अमित सर, अजय सर, त्यांनी मला प्रत्येक वेळी सांगितलं की स्वाती तू करू शकतेस. आणि सेल्समध्ये ना फर्स्ट जेव्हा तुमची बुकिंग होते, तो जो फर्स्ट पॉईंट येतो जिथे तुम्ही असा बूम सेल्स करता, त्याच्यानंतर एकदम वेगळा स्वॅग होतो, ॲटिट्यूड होतो की बस आता मी करू शकते. आणि तो पॉईंट माझ्या लाईफमध्ये मी बजेट होम जॉईन केला आणि 3 महिन्यानंतर आला, जेव्हा मी फर्स्ट क्लोजिंग केली रात्री 10:30ला. अरे बाप, क्लायंट सोबत बसून रात्री 10:30ला. जी क्लोजिंग होती ती प्रॉपर्टीची होती. येस, प्रॉपर्टी क्लोजिंग. मी तुम्हाला म्हणजे नॉर्मली प्रोजेक्ट पण सांगेल की विवा मैत्री म्हणून प्रोजेक्ट आहे आपला ग्लोबल सिटीला. फर्स्ट क्लायंट होते, साऊथ इंडियन क्लायंट होते. ते 5 वाजल्यापासून माझ्यासोबत बसले होते आणि रात्री 10:30ला मी क्लोजिंग घेतली. ते पण एक एक गोष्ट मी माझ्या सरांशी चॅट करत होती, सर हा रेट देऊ का, सर तो रेट देऊ का, म्हणजे असं क्लोजिंग. आणि त्यावेळी जेव्हा 10:30ला माझी फर्स्ट क्लोजिंग झाली, आय वॉज ऑन दी 7th क्लाउड की बस आता मी करू शकते. आणि त्यानंतर जे पुढे माझं सेल्समध्ये मला वाढ भेटली आणि सेल्स, मला असं समजलं की सेल्समध्ये जर माणूस जगू शकतो ना, तर तो कुठेही काम करू शकतो, सर्वाइव्ह करू शकतो. येस, सेल्स ही अशी गोष्ट नाही की ती सगळ्यांना नाही जमत, आणि ज्याला जमली तो पुढपर्यंत गेला. बरोबर. सो आता मला असं वाटते की ऑफकोर्स सेल्स हा सगळ्यांचा हाताचा खेळ नाही आहे. तुम्ही नॉर्मली जे बडबडे असतात किंवा बोलू शकतात, ज्यांना माहिती आहे की कस्टमर सर्व्हिस किंवा कस्टमर हँडल कसं करायचं आहे, तर तेच पुढपर्यंत जाऊ शकतात. जे शांत आहेत, म्हणजे जे जास्त बोलू नाही शकत, शाय पीपल, दे कॅनॉट डू सेल्स. कारण की सेल्समध्ये तुम्ही जेवढं बोलणार तेवढं कमी आहे. बरोबर. तुमचं म्हणजे बोलतात ना, आपलं तोंड सुकतं कधी कधी, क्लायंटला एक एक गोष्ट, एक एक पॉईंट, आणि स्टील सगळं एक्सप्लेन केल्यावरती पण जेव्हा क्लायंट बॅकफायर करतो ना की अरे असं कसं झालं, तेव्हा पण असं पेशंटली काम राहावं लागतं की इट्स ओके, म्हणजे ठीक आहे, चालेल, आमची चुकी आहे, सॉरी वगैरे जे काय आहे ते. सो तो तर टॅलेंट माझा बाहेर आला. पण त्यानंतर मग अनलॉक स्टार्ट केल्याच्यावरती असं झालेलं की प्रेग्नेन्सी होती, बेबी झाली. त्याच वेळेला म्हणजे अनलॉक ऑक्टोबरला ओपन झालं आणि डिसेंबर फेबला आय वॉज कन्सिविंग. सो ओके. त्याच्यानंतर मग म्हणजे जोपर्यंत माझी डिलिव्हरी नाही झालेली तोपर्यंत मी जॉब करत होती, ऑफिसला येत होती. मग त्यावेळेस असं झालेलं त्याचं की स्वाती आता काय कसं करायचं. सो आय सेड की विनीत तू करू शकतोस, तुझ्यात तो टॅलेंट आहे, तू कर बिंदास, तू खूप बोलतोस, तू मला घरी एवढं हैराण करतोस, तर तू ऑफिस पण व्यवस्थित हँडल करू शकतो. मग माझा 3 to 4 months गॅप झाला आणि त्या 4 monthsमध्ये त्यांनी इन अँड आउट एवढं समजून घेतलं आणि सांभाळलं स्वतःला, रिलेटेड टू अनलॉक, रिअल इस्टेट किंवा क्लायंटला हँडलिंग बोला, क्लायंटला कुठल्या गोष्टीवर कन्व्हिन्स केलं पाहिजे किंवा क्लायंटला काही आवडतं काही नाही आवडतं, हे एवढं त्यांनी समजून घेतलं की आता मला असं वाटतं की तो पुढे निघून गेलाय, तो किंग झाला आहे आणि आता मी अजून तिकडेच आहे. ती एक वेळ असते की त्याच्यामध्ये म्हणतात ना की एकदा आपल्याला पोहायला लागलं, येस, जेव्हा वेळ येते तेव्हा आपण
बोलतो विहिरीत पडल्यावरती पोहतो पण माणूस, ही तसंच झालं आहे. बरोबर. आणि आता ज्या हिशोबाने तो क्लायंटला हँडल करतो, ज्या पेशंटली ज्या हिशोबाने तो बोलतो, तो क्लायंटचे 10-11 वाजताही फोन हँडल करतो, क्लायंटची क्वेरीज. मी नाही करू शकत, बिकॉज 10 and 11 o'clock रात्री म्हणजे पर्सनल टाइम, बेबी टाइम, घर बघायचं की. बरोबर. पण तो ज्या कामली हँडल करतो ना क्लायंट्सला, मला असं वाटतं की मी जर त्या जागी असते तर मी नसतं करू शकली असती, म्हणजे आताही. पण ऑफिसच्या टायमाला ऑफिस असला आय कॅन हँडल इट, पण तो तिथपर्यंत हँडल करतो म्हणजे त्याच्यात खूप पेशन्स आहेत. आणि ते पेशन्स स्पेशली सेल्समध्ये आल्यावरती त्याला माहिती पडलं. तो हायपर ॲक्टिव्ह आहे, बडबड खूप करतो, पण क्लायंट समोर ही इज व्हेरी काम. नाही, मला क्लायंटचे क्वेरीज, तो एवढा स्ट्रेस्ड आउट असतो क्लायंटला घेऊन की कधी कधी त्याच्या चेहऱ्यावर, घरीही ते दिसतं एन्व्हायरमेंट, की मला बोलावं लागतं की विनीत ऑफिसमध्ये ठेव क्लायंट्स, पण आता तू नॉर्मल राहा. सो त्याच्यातला तो जो हिडन टॅलेंट होता सेल्सचा, तो बाहेर आला अनलॉकमुळे. आणि अगेन मलाही कळालं की मीही सेल्स करू शकते. आणि आज जे काय आहे ते बिकॉज ऑफ सेल्स, रिअल इस्टेट आणि अनलॉक. बरोबर. अनलॉक बद्दल आपण, म्हणजे तुम्ही कोर जो अनलॉक आहे तो तुम्ही ओपन केलात आज, राईट, जसं नाव आहे तसं. तेच तसंच सेकंड आपला तुमचा जो पार्ट आहे किंवा बेबी आहे, लाईक ऑथेंटिका, राईट, ते कसं काय आणि ते आयडिया कुठून आली? पहिली गोष्ट म्हणजे ते होतं. ओके. सो ऑथेंटिका असं झालेलं की मी प्रेग्नेन्सीच्या नंतर बेसिकली वुमन्सचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर चेंज होतं, मेंटली, इमोशनली पूर्ण डॅमेज होऊन जातात वुमन्स. की असं होतं त्या टायमाला की अरे बापरे काय करायचं, ह्या 4 भिंतीमध्ये फक्त आपण दिवसभर राहतो. बरोबर. ते बाबूचा आवाज, शी, सू, पॉटी, डायपर याच्यामध्येच असतो. तर त्यावेळेस फिटनेस नाही, आरशात बघितल्यावरती असं की अरे बापरे काय बॉडी होती आणि आता कसं झालं आहे, म्हणजे मी परत होऊ शकेल का पहिल्यासारखं, ह्या सगळ्या गोष्टी मनात कुठेतरी खात होत्या. आणि जो तो यायचा तो बोलायचा अरे ऑइली कमी खा, अरे हे कमी खा, म्हणजे सजेशन्स, बटाटे नको खाऊ त्याच्याने पोट बाहेर येईल. पण नॅचरल आहे, जर सी सेशन आहे तुमचं तर तुमचं पोट बाहेर येणारच आहे. ठीक आहे, काही बायका ब्लेस्ड असतात ज्या एकदम बारीक असतात, म्हणजे 4 मुलं असल्यावरती नाही कळत. सो आमचं मेटाबॉलिझम थोडंसं वेगळं आहे, जे थोडेसे हेल्दी आहेत किंवा चबी आहेत. तर त्यावेळेस टमी वगैरे हेल्दी झालेली, आणि जो तो येऊन सगळं सांगायचा की अरे असं नको खाऊ, तू हे खा, तू ते खा, ऑइलचं खाल्ल्यावरती अजून सुटशील. मग त्यावेळेस असं झालं की अरे जिम जॉईन करू का. पण मग जिम जॉईन केल्यावरती जिममध्ये 1.5-2 तास देणं कंपल्सरी आहे. आपण हाफ एन आवरमध्ये तर जाऊन येऊ नाही शकत. सो 2 तास मिनिमम कुठे नाही गेले जिम करायला. मग त्यावेळेस बेबीला कसं मॅनेज करणार, मग बेबीची पण हालत इकडून तिकडे ठेवा, तिथून इथे ठेवा 2 तासासाठी. आणि बेबी 6-7 मंथ्सची, तिचे तरी हाल का करायचे. सो त्यावेळेस असं आलं की लेट स्टार्ट फ्रॉम होम. आपण थोडं डाएटला थोडं कंट्रोल केलं, सगळे जसं म्हणतायत, तर ते जर आपण प्लॅन आउट केलं तर माईट बी थोडंफार तरी, मी 100% नाही बोलत, पण 10% तरी इफेक्ट होईल. ज्यावेळेस माझ्यावरती 10% इफेक्ट होईल त्यावेळेस मी स्वतः मोटिवेट होईल की नाही बाबा आता मला जिम पण जॉईन करायचं आहे, आता मी कुठेतरी करू शकते. तो मला आतून असं चॅलेंजिंग वाटत होतं. तर तेव्हा असं म्हटलं की काहीतरी वेगळं स्टार्ट करूया. मी मखाना आणलेला, सो मखाना खायची, ओट्स खायची, आणि ते एकदम असं पानचट असं एकदम फिकं लागायचं. हां, म्हणजे काय टेस्ट नाही, काय चव नाही. आणि असं झालेलं नाही यार मी नाही करू शकत, आय कॅन नॉट डू दिस. चालेल मला कोण जाडी बोललं तरी चालेल, बट आय कॅन नॉट डू दिस. मग ते मखाना वगैरे खाऊन एकदम बोर झालेली. चपाती सांगितलेलं अवॉइड करा. अगेन गहूची चपाती असं म्हणतात की नॉट गुड फॉर हेल्थ एक्सेस अमाऊंटमध्ये. म्हणजे ठीक आहे तुम्ही खाऊ शकतात, गव्हाने मी ऐकलं की ब्लोटिंग होते, राईट. मग त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं अरे नाचणी खा, ज्वारी खा, बाजरीची भाकरी खा, असं सगळं. तर ते पण अगेन हेवी आहे डायजेस्ट करायला पण. सो मला असं होतं की अरे मला भाकरी नाही खायची, मला भाकरी नाही आवडत मुळात. चपाती मी खाऊ शकते कारण की चपाती मला आवडते. मखानाही खाऊ शकते, मखाना पण अगेन रोज रोज खाणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. ओट्स पण बोर होतं माणूस, आणि फ्लेवर्ड ओट्स तुम्ही खाणार तर त्याच्यात मसाला वगैरे तर आहेच. मग ते डाईट करून मतलबच नाही. सो त्यावेळेस मी असं प्लॅन केलं की काहीतरी वेगळं करूया, चला बघूया.
तर मी एकदा चपाती बनवता बनवता त्याच्यामध्ये मखाना ॲड केला. ते पण मी रोस्ट केला आधी मखाना, ओट्स, तीळ, काळे तीळ, सफेद तीळ हे सगळं रोस्ट केलं मी आणि मी मिक्सरला ग्राइंड केलं आणि मग ते चपातीच्या पिठात टाकलं. तर मग त्यावेळेस चपाती कडक झाली. तर तेव्हा असं झालं की अरे बापरे, हे तर खूप कठीण आहे. ओट्स असेच खूप मोठा एक्सपेरिमेंट होता तो. येस येस. मग चपाती कडक झाली. चपाती त्याच्यानंतर मग मी ओट्स आणि याचं जे क्वांटिटी आहे ती कमी केली. ज्वारी टाकली, नाचणी टाकली. तर असं झालं की अरे मी लाटायला जाते, चपात्या फाटतायत. कारण की भाकरीचं पीठ आलं त्याच्यात. भाकरी आपण युजली थापतो. चपात्या काय होतच नाहीये, त्या चिटकतायत, त्या फाटतायत. मग 3 months नंतर मी असं एक्सपेरिमेंट करून 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 फायनली माझी पोळी झाली. अच्छा, 3 महिने लागले एक पोळी व्हायला. येस. ते माझे किती पीठ वेस्ट गेले आहेत हे मला दुःख होतं आणि मखाना पण अगेन. पण 3 महिन्यानंतर शेवटी माझी पोळी झाली. मला ते जे काय प्रमाण होतं ते एक्झॅक्टली कळालं की केवढं टाकलं पाहिजे, केवढ्या प्रमाणात ओट्स असलं पाहिजे, ज्वारी असली पाहिजे, नाचणी असली पाहिजे, तीळ, सफेद तीळ, मखाना आणि गव्हाचं पीठ. तर हे सगळं मी साहित्य इन्ग्रेडियंट घेऊन सगळं मी एक केलं आणि त्यावेळेस माझी पहिली चपाती झाली. मला आवडली ती चपाती मुळात. तर मी एकदा असंच विनीतला सर्व केलं. त्याला माहिती नव्हतं मी काय असं एक्सपेरिमेंट केलं. ते वजले की अरे ही भाकरीसारखी का लागते. तर मी म्हटलं ती भाकरी नाही पण ती चपातीच आहे. मग त्याने मला सांगितलं नाही काहीतरी वेगळं लागतंय पण चांगलं लागतंय. तर त्यांनी बघता बघता मी त्याला 2 चपात्या वाढल्या. त्यांनी अशा 6-7 चपात्या खाल्ल्या. अरे बापरे. कारण की ती चपाती डायजेस्ट व्हायला पण खूप लाईट आहे आणि तुम्ही खातील तरी तुम्हाला असं वाटणार ना की अरे बापरे पोटामध्ये मी खूप पॅक झालो आहे किंवा मी 6-7 चपात्या खाल्ल्या, अरे मला माहितीच नाही पडलं. कारण की मखाना ओट्स त्याच्यात आहे तर तो ते लाईट एकदम आपल्या शरीरासाठी लाईट आहे. तर त्याला ती आवडली. तर मग मी त्याला तेव्हा असं सांगितलं की मी असं असं एक्सपेरिमेंट केलं आहे. त्यानंतर मी घरच्यांना सगळ्यांना माझ्या पीठ दिलं की तुम्ही करून बघा. पण काही जणांना ते जमलं नाही. काही जणांना ते पीठ मळायला नाही आलं की ते पीठ चिकटच होतंय, असंच होतंय. मग मी त्याच्यावरती विचार केला की आपण इन्स्ट्रक्शन्स टाकूया की कसं बनवायचं, काय बनवायचं. अच्छा. त्या हिशोबाने मी माझा फर्स्ट म्हटलं चला आज माझ्यापर्यंत ही गोष्ट पोचली तर लोकांपर्यंत पण पोचली पाहिजे. कळायला पाहिजे की नॉट जस्ट आपण बोलतो जसं कुठला आटा आहे त्याच्यामध्ये सगळे 5 इन्ग्रेडियंट टाकले आहेत म्हणून असं नाही. पण मी हे ॲक्च्युअल घरी करते, घरगुती आहे. बरोबर. मी घरी माझ्या हाताने मखाना, ओट्स भाजून, तीळ भाजून, ग्राइंड करून, पीठ दळायला देऊन सगळं मी स्वतःहून करते. सो तेव्हा मी व्हॉट्सअपवरती आणि इन्स्टावरती टाकायला स्टार्ट केलं. सो मला चांगला रिस्पॉन्स आला. आणि मग नंतर एवढा छान रिस्पॉन्स आला की असं झालं की अरे बापरे मी अनलॉक करू, घर बघू, ऑथेंटिका करू की काय काय करू असं झालं. आणि आता माझ्याकडे ठराविक कस्टमर आहेत जे एव्हरी मंथ माझ्याकडनं 5 किलो 10 किलो घेऊन जातात. सध्या मी त्यांचीच ऑर्डर देते आणि जे नवीन येतात म्हणजे 1 kg 2 kg त्यांना देते. पण सध्या जो माझा घरचा सेटअप झालाय आणि पर्टिक्युलर फिक्स्ड कस्टमर आहेत त्यांना तर एव्हरी मंथ माझं जातच ऑथेंटिकाचं पीठ. मेजॉरिटी जे माझे कस्टमर्स आहेत ऑथेंटिकासाठी ते गुजराती आहेत. ओके. म्हणजे विरारचा जो ऑथेंटिकाचा जो प्रवास आहे तो टुवर्ड्स गुजरात आहे जास्त. माइट बी 10 वर्षानंतर ऑथेंटिका गुजरातमध्ये असेल. कारण की गुजराती लोक बेसिकली थोडंसं हेल्थला घेऊन जास्त कॉन्शियस असतात. राईट. तर गुजराती कस्टमर खूप आहेत. प्लस वसईला, बॉम्बेला पण गेला आहे, लालबाग वगैरे त्या साईडला माझं. मीरा रोड, दहिसर 5-5, 10-10 किलो लोकांनी माझ्याकडे ऑर्डर केले थ्रू इन्स्टा. माझ्या याची म्हणजे तुमची अशी काही म्हणतात ना एक्झॅक्ट अशी मार्केटिंग नाहीये ज्याला आपण नाही. आतापर्यंत मी फक्त माझ्या पेजवरती, माझ्या आयडी वरती त्याचं मार्केटिंग करते. जसं जे काय माझ्याकडे ॲड आहेत किंवा पिठाचा फोटो असेल किंवा काय असेल तो मी माझ्या स्टेटसवरती ठेवल्यावरती मला तो रिस्पॉन्स येतो. पण ऑथेंटिका हे मी घरून करते आहे हे बहुतेक लोकांना माहिती आहे. आणि ऑथेंटिकाचं मागचं हे असं कारण आहे की ओ इज बेसिकली ऑर्गॅनिक. बरोबर. ऑर्गॅनिक गोष्ट. सो काहीतरी वेगळं. तर म्हणून ओ इज ऑथेंटिका. मला त्याच मुद्द्यावर यायचं होतं की ऑथेंटिकाचं स्पेलिंग AUTH असं यायला पाहिजे होतं. हे ऑथेंटिक ऑर्गॅनिक गोष्टी आहेत सगळ्या ओरिजिनल जे मी स्वतः माझ्या हाताने बनवते. म्हणजे जसं बेसिकली
खूप वर्ष आधी आई जसं ते त्याच्यावरती आपलं पीठ करायची, तसं त्या हिशोबाने तर मी, म्हणजे माझ्याकडे ते नाहीये इन्स्ट्रुमेंट. सो हे माझं पण असं आहे की मी रॉ गहू घेऊन येते, मी जाऊन चक्कीमध्ये त्याला पूर्ण ग्राइंड वगैरे करून घरी येऊन ओट्स मखाना जे काय आहेत त्या सगळ्या गोष्टी घरात करून भाजून त्याला ग्राइंड करून मिक्सरला लावून त्याच्यामध्ये मिक्स करण्यापासून स्टार्ट टू एंड सगळं मी करते माझ्या हाताने. सो म्हणून ते एक असं ऑथेंटिका. आणि हेही नाव माझ्या एका फ्रेंडनी सजेस्ट केलं, विजय म्हणून आहे, विजय कांबळे. ही इज माय फ्रेंड, सो ही सजेस्टेड मी दिस नेम. मला काहीतरी वेगळं, त्यांनी पूर्ण माझं कन्सेप्ट समजून घेतलं आणि मग त्यांनी हे असं काहीतरी बाहेर चांगलं नाव आणलं, ऑथेंटिका. आणि ऑथेंटिकाच्या पाठी पण जो येल्लो कलर आहे दॅट रिप्रेझेंट सन. ओके. सो माय बेसिकली बर्थ डेट इज 10. सो वन नंबर इज रिफ्लेक्टेड टू सन. येस. आणि ते स्ट्रेट. येस, स्ट्रेट फॉरवर्ड. सो सनचा येल्लो इज अगेन लकी फॉर मी. येल्लो कलर अकॉर्डिंग टू वन इज लकी फॉर मी. सो तो येल्लो हा कन्सेप्ट होता. सन नेचर आहे. सो ज्या काही गोष्टी आहेत त्या नेचरमधून आलेल्या आहेत, वेगवेगळ्या जागेतून आलेत आणि ते ऑथेंटिका बनतात. म्हणजे एकंदरीत तुमचा जो प्रवास आहे, अनलॉक रिअल्टर्स, देन मग तुमचं पर्सनल लाईफ, येस, आणि एक ऑथेंटिका. मग कसं बॅलन्स करतात या तिन्ही लाईफला? कसं बॅलन्स करतात? बॅलन्स करायचं म्हटलं की खूप खूप डिफिकल्ट आहे. तडजोड होते, शरीर थकतं, माइंड पण थकून जातं. म्हणजे असं वाटतं की ॲट द एंड ऑफ द डे बस मला झोप पाहिजे, मला शांती हवं आहे, बाकी काहीच नको. सो अनलॉक तर दिवसभर मी हँडल करते. बेबीला स्कूलमध्ये सोडल्यावरती सासूकडे तिला सोडून तिचं सगळं काय हँडल होतं. मग त्याच्यानंतर तिचा अभ्यास वगैरे. आणि ऑथेंटिकाचा म्हटलं की घरी जाऊन कुकिंग करणं. अगेन कुकिंग इज माय हॉबी. मला खूप आवडतं म्हणजे जेवण बनवायला. सो वेगवेगळ्या डिशेस मी घरी ट्राय करत असते. सो कुकिंग हा परत माझा पार्ट झाला हॉबीचा. आवड आहे म्हणून करते. मग घरी जाऊन कुकिंग वगैरे केल्यावरती जे ऑथेंटिकाचं माझं काम आहे ते रात्री मी 10:30-11 नंतर करते. म्हणजे ज्या वेळेला स्लीप टाइम असतो. येस, बेबी झोपायला जाते 10:30, 10-10:30ला ती झोपते. त्यानंतर मग मी स्टार्ट करते माझं ऑथेंटिकाचं काम. म्हणजे जे काय पीठ दळण्यापासून घेऊन मखाना, ओट्स जे काही रोस्ट करण्यापासून घेऊन ग्राइंड, पॅकिंग, लेबलिंग, या सगळ्या सगळं 10:30 नंतर सुरू होतं. मग ते 1 वाजेपर्यंत वाइंड अप होतं. सगळे जे एकदाच ऑर्डर घेते आणि एकदाच ऑर्डर घेतल्यावरती 5-10 kgs, 15 kgs, 2 kgs जे काय ते रात्री. आणि मग त्या हिशोबाने मी माझी लाईफ मॅनेज करते की रात्री हा वेळ फक्त ऑथेंटिकाला. बिकॉज ऑथेंटिका बनवताना बट ऑफिस हायजीनची गरज आहे. बरोबर. म्हणजे दिवसाचे तुमचे 8-9 तास असतात ते तुमचं अनलॉक रिअल्टर्स. देन तुम्ही म्हणतात की तुम्हाला कुकिंगची आवड आहे. सो घरी जेवण पण तुम्हीच बनवतात. तेव्हाही एवढी धावपळ होते की म्हणजे 7:30ला या, 8 वाजेपर्यंत प्रिपेअर करा सगळ्या गोष्टी, 10 वाजेपर्यंत माझं सगळं होतं आणि 10:30ला आय एम रेडी विथ ऑथेंटिका. सगळं घेऊन आपला संसार बसली आहे. पीठ, मखाना, गहू जे काय आहे, नाचणी वगैरे सगळं घेऊन बसली आहे. आणि मग ते जे चालू असतं माझं ते रात्री 1 वाजे. क्या बात आहे. म्हणजे माझ्या प्रेक्षकांना मी सांगेन की खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पेशन्स आले, टाईम मॅनेजमेंट आलं आणि एक परिवाराला सांभाळणं पण आलं. आणि त्या सगळ्या गोष्टी स्वाती मॅडम एक ॲज अ फन म्हणून त्या पार पाडत आहेत. म्हणजे त्यांना त्या गोष्टी करायला खूप मजा येते आय गेस. आणि त्यामुळे त्या गोष्टी प्रॉपर त्या मॅनेज होऊन ते सेट आहेत असं म्हणता येईल. आणि पुढेही मॅनेज करणार. बिकॉज माझी आवड आहे. ऑथेंटिका असू द्या किंवा अनलॉक असू द्या, हे माझं आहे. सो मला मॅनेज करणं कंपल्सरी आहे. जर मी हात वर करून असं म्हटलं की नाही बाबा ठीक आहे, नाही होते मॅनेज, म्हणून कुठल्या गोष्टी विदिन अ इयर किंवा तुम्ही जस्ट विदिन अ मंथ तुम्ही बोलतील त्याचा रिझल्ट आला पाहिजे, दॅट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. माइट बी 10 वर्षानंतर त्याचा रिझल्ट असेल, माइट बी आय नेव्हर नो, आय डोंट नो की नेक्स्ट इयरलाही त्याचं रिझल्ट मला भेटू शकतं. बरोबर. बट पेशन्स आहेत आणि मी पेशन्स ठेवले आहेत आणि ते एंडपर्यंत ठेवणार. आणि असेच पेशन्स राहू देत. कारण तुम्ही जे करतायत ते खूप कमी लोक करतात की सगळं वर्क लाईफ बॅलन्स करा, पर्सनल लाईफ बॅलन्स करा आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या बॅलन्सिंगमधून तुम्ही खुश राहा. ही खूप मोठी गोष्ट असते. हॅपीनेस तर पाहिजेच बेसिकली. ओन टाईम, माझा ओन टाईम
तो कसा मॅनेज होतो तर रील बनवणं किंवा स्वतःला पॅम्पर करणं ते हफ्त्यातून एकदा माझं असतंच. अच्छा. सो त्यावेळेस मी ऑफिसला लेट पोचते. तर ते स्वतःला मॅनेज करणं असतं की स्वतःला पॅम्पर करणं किंवा मी झुंबा करते. सो तो टाइम हा माझा टाइम आहे. ओके. आणि तो असलाच पाहिजे बिकॉज फुल डे काम केल्यावरती रात्री एवढं सगळं ऑथेंटिका मॅनेज केल्यावरती पीस ऑफ माइंड, थोडं बॉडीला रिलॅक्सेशन पाहिजेच. बरोबर. आणि ॲट द एज ऑफ 30s नंतर असं बोलतात की लेडीजचे बेसिकली हात पाय दुखायचे चालू होतात. प्रेग्नन्सी नंतर होतं. आणि ऑफकोर्स होतं, हे मी फील करू शकते. मलाही एका टाइम नंतर असं वाटतं की अरे अंग दुखतंय किंवा डोकं दुखतंय, पाय दुखतायत, जड झालेत. पण त्यातूनही असं वाटतं की नाही, स्वतःचा टाइम असला पाहिजे. का? कारण की मला माझी बॉडी फ्लेक्सिबल ठेवायची आहे, मला माझी बॉडी ॲक्टिव्ह ठेवायची आहे. जर बॉडी व्यवस्थित आहे तर माझं माइंड व्यवस्थित असणार आणि मी सगळ्या गोष्टी करू शकेन. बरोबर. जर बॉडीमध्येच कुठे दुखणं चालू आहे तर बट ऑब्वियस माझ्या माइंडला स्ट्रेस येणार आणि मी कुठल्याच गोष्टी पार पाडू नाही शकणार. सो बॉडी फ्लेक्सिबल किंवा बॉडी ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी माझा वेळ आहे तो रील, डान्स करते बिकॉज डान्सिंग अगेन प्रचंड आवडतं मला डान्स करायला. सो डान्सिंग, झुंबा, पॅम्परिंग स्वतःला, घरी केअर करते. येस, सलॉनमध्ये महिन्यातून एकदा जाते. बाकी घरचे माझे जे काय असतात ते चालू असतं. जसं चण्याचं पीठ किंवा दुधाची क्रीम, साय वगैरे ती असते ती लावणं वगैरे, हे सगळं मी घरी करते. घरच्या घरी उपाय. घरच्या घरी उपाय. पण त्यावेळेस मग मी तो माझा टाइम असतो, मला कोणी डिस्टर्ब नाही करायचं. मग तेव्हा मी घरी एकटी असते आणि मग तो टाइम फक्त माझा असतो. मग तेव्हा युजली मी झुंबा क्लासला जाते. पण जेव्हा रील बनवायचा असतो, डान्स करायचा असतो, तेव्हा असं असतं की विनीत ऑफिसला गेलाय, बेबी स्कूलला गेली आहे, माझा टाइम आहे. मग त्यावेळेस ऑफिसला मी 12:30-1ला पोचते. सो सगळ्या गोष्टी मॅनेज करून स्वतःसाठी टाइम काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि काढलंच पाहिजे. बिकॉज एव्हरी टाइम वी कॅनॉट वर्क फॉर अदर्स. मग हजबंड असू द्या, बेबी असू द्या, ऑफिस असू द्या, प्रश्नच नाही. आय हॅव माय ओन टाइम. मी आहे, माझा स्वतःचा टाइम आहे, मी स्वतःचं माझं अस्तित्व आहे ते मी कायम ठेवणार शेवटपर्यंत. नॉट बिकॉज की मी फक्त एक आई आहे किंवा ऑन्टरप्रिनर आहे किंवा मी वाईफ आहे, सून आहे, मुलगी आहे. नाही, मी आहे, मी स्वाती आहे. सो स्वातीचा टाइम आहे. त्या टायमाला कधी मला फोन आले तर मी फोनही उचलत नाही. अच्छा. हां, पॅम्परिंग असू द्या किंवा रील बनवते, मला कोणी मध्ये फोन केला मी कट करते. अरे मी कामात होती ना, तू का फोन केला? माझं असं असतं. आता आपण हे जे काही आपण चर्चा झाली तो फक्त एक अनलॉक रिअल्टर्स किंवा ऑथेंटिका याच्या भोवती होता. मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, ज्या वेळेला तुमची प्रेग्नन्सी होती पण त्यावेळेला तुमचं कसं होतं? लाईक तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे तुमचा टाइम प्रॉपर तुम्ही हे केलेला होता, सेट केलेला होता. प्रेग्नन्सीमध्ये कसं किंवा त्यावेळेची फिलिंग काय होती तुमची? प्रेग्नन्सीमध्ये म्हटलं की जसं मी सांगितलं की मी लास्ट डेपर्यंत, माझी डिलिव्हरी होईपर्यंत मी अनलॉकला येत होती, ऑफिसला येत होती. पण डिलिव्हरी झाल्यानंतर असं झालेलं 3 to 4 months मी एकदम अशी ट्रॉमामध्ये गेलेली. आणि युजली सगळ्यांच्या वुमन्सच्या लाईफमध्ये हे होतं. डिलिव्हरी झाल्यावरती ट्रॉमा म्हणजे असं की अरे बापरे, काय चालू आहे माझ्या लाईफसोबत. मी फक्त बाळाला घेऊन मी फक्त एक आई म्हणूनच राहिली आहे. माझं स्वतःचं काही आयडेंटिटीच नाही उरली आहे. म्हणजे मी अनलॉकमध्ये जात होते, मी अचानक तो पॉज झाला फेज. म्हणजे तो पॉज होतो पूर्णपणे. हां, तर ते असं होतं की अरे बापरे, 10 जण येत आहेत, 10 सजेशन देत आहेत, कानात कापूस घाल, चप्पल घाल, बेबीला असंच का झोपवलं, बेबीला तसंच का झोपवलं, तू फिडिंग का स्टॉप केली, तू फिडिंग करत नाहीस, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी. आणि त्यावेळेस असं झालेलं की अरे बापरे, हे काय आहे. मला वाटलं नव्हतं की म्हणजे आई होणं हा एक बट ऑब्वियस वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आपण एक नवीन जीवाला निर्माण करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी पाठी आहेत हे मला माहिती नव्हतं. आपण जेव्हा विहिरीत उडी मारतो तेव्हा समजतं ते तसं झालं. मग एकदमच सगळी लाईफ पॉज झालेली आणि मला असं झालेलं की नाही, मी हे नाही करू शकत किंवा बस झालं यार, मला बाहेर निघायचं या 4 भिंतीच्या बाहेरून, मला जग बघायचं. 24/7 बेबीकडे राहणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. बट ऑब्वियसली माझं मूल आहे, मलाच लक्ष द्यायचं. पण दे शुड बी समवन की बाबा तुझा 1 तास मी आहे, बेबीचं टेन्शन नको घेऊ, रिलॅक्स होणे.
त्यावेळेस असं होतं की त्यावेळेस कोण नव्हतं, ते 3 to 4 months. मग त्यानंतर मी विचार केला की नाही, आता बाहेर पडायचं आहे, मी ऑफिसला परत जॉईन होणार, मी थांबू नाही शकत घरात. कारण की कोविडच्या नंतर आमचं ऑफिस चालू झालेलं. कोविडच्या टायमाला थोडंसं फायनान्शियली वर खाली झालेलं. एव्हरी टाइम 3 months हजबंडकडे काही छोट्या मोठ्या गरजा असेल किंवा बेबीच्या काही गरजा असेल ते मागणं, ते खूप असं लाजिरवाणी गोष्ट झालेली की अरे मी भले हजबंड आहे पण मी प्रत्येक वेळी मागते आहे. आज 2-3 महिने झाले. सो मला असं झालं की नाही, मी नाही करू शकत. तर मी सांगितलं माझ्या हजबंडला की मला ऑफिसला यायचं आहे. मग त्याचं असं होतं की अरे बेबी खूप लहान आहे, तू थांब घरी. त्याने मला असं म्हणजे सपोर्ट केलं की तू नको टेन्शन घेऊस, मी सगळ्या गोष्टी मॅनेज करेल. पण तरी मला असं होतं, तू मॅनेज करते दॅट इज फाईन, पण मला यायचं आहे, या भिंतीच्या बाहेरून निघायचं आहे मला. मी नाही 24/7 राहू शकत. मग त्या टायमाला माझ्या इनलॉ आहेत, मदर इनलॉ, त्यांनी मला सपोर्ट केलं की तू बाबूला, जसं आमचं 2 घर आहे, एक ग्लोबल सिटीला आणि एक गावठाणमध्ये आहे. तर गावठाणमध्ये त्यांनी सांगितलं की तू येऊन बाबूला ठेवत जा, मी बाबूला बघेल, तू ऑफिसला जात जा. सो त्या टायमाला त्यांनी जो मला सपोर्ट केला आणि तेव्हा मी अशी थोडीशी फ्री होत गेली आणि त्या गोष्टीमधून बाहेर आली. तेव्हा असं वाटलं की नाही, कोणतरी आहे मला सपोर्ट करायला. सो त्यांनी मग सकाळी मी ऑफिसला जायच्या टायमाला 11-11:30च्या दरम्यान मी बेबीला सासूकडे ठेवायची आणि मग त्यानंतर संध्याकाळी 6:30-7:30ला मी घ्यायला जायची बेबीला. मग असं करून मी अनलॉक हळूहळू मॅनेज केलं. नाहीतर मग मला असं वाटतं की मी 3-4 महिन्यानंतर वेडी झाली असती की 4 भिंतीच्या आत फक्त बाबूला बघते, बाबूला सांभाळते. पण ॲक्च्युली हे माझ्यासोबत नाही, सगळ्याच लेडीज सोबत होतं. मी तर म्हणजे नॉर्मली सांगेल, फॅमिलीला, इनलॉज असू द्या किंवा म्हणजे मुलीची फॅमिली असू द्या किंवा हजबंड असू द्या, प्रेग्नन्सी नंतर बायकांना खूप गरज असते म्हणजे एका सपोर्टची. हजबंड असू द्या, इनलॉज असू द्या, मम्मी पप्पा, बहीण किंवा XYZ. ऑफकोर्स माझ्या बहिणीने पण मला खूप हेल्प केलं. जेव्हा माझी डिलिव्हरी झालेली हॉस्पिटलमध्ये, माझी बहीण जॉब करायची, सकाळी रात्री माझ्याकडे यायची बाबूला बघायला, बिकॉज C-सेशन होतं. सो त्यावेळेस मला उठणं डिफिकल्ट होतं, चालणं डिफिकल्ट होतं. तर तिने डे अँड नाईट माझ्या बाबूच्या बाजूला राहून तिने सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या, मलाही मॅनेज केल्या. तेव्हा खूप चिडचिड व्हायची की अरे दुखतंय, काय करायचं, कसं करायचं. पण तिने मला खूप छानपैकी सपोर्ट केला, माझ्या सिस्टरने. लेडीज बोलतात ना आपण की एक बाईच एका बाईला पुढे घेऊन जाऊ शकते, हात. जर तिला खेचायचं असेल तर ती खाली पण पाडू शकते. पण माझ्या लाईफमध्ये ह्या लेडीज आहेत, माझी मम्मी, ताई किंवा माझी सासू, ज्यांनी मला पुढपर्यंतच घेऊन गेलेत. कधी त्यांनी माझा हात नाही खेचला. सो अजूनही पुढेही त्यांचा सपोर्ट आहेच. सासूचा युजली सगळे बोलतात की सासू ही नेहमी विलन असते, म्हणजे सासू सुनेचं कधी जमत नाही. पण ऑफकोर्स भांडणं सगळ्यांमध्ये होतात, आईमध्ये आणि मुलांमध्ये पण होतात. मुलीचं आणि आईचं पण पटत नाही, बहिणींचं पण पटत नाही. पण भांडणं झाल्यावरती त्या गोष्टी कव्हर कशा करायच्या त्या आपल्या हातात आहेत. सो माझं आणि माझ्या सासूचं बॉन्डिंग टचवूड खूप चांगलं आहे. आम्ही भांडतो पण नंतर लगेच नॉर्मल होतो. त्या मला अगदी मुलीसारखंच ट्रीट करतात. त्यांना मुलगी नाहीये, विनीत एकटाच आहे, एकुलता एक. पण फक्त सून मी तेव्हाच बनते जेव्हा मी जर चुकून विनीतला काय बोलली तेव्हा मग मी सून बनते. तेव्हा आई शेवटी आई ती आई असते. सो मग त्यांचा तो आई, आतली आई आहे ती जागी होती की माझ्या मुलाला बोलली किंवा काय असं सगळं. पण रेस्ट ऑफ द टाइम त्या खूप माझ्याशी फ्री आहेत. मी त्यांच्याशी तेवढंच. आय रिस्पेक्ट हर अ लॉट. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत पुढे ठेवलं आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहेत त्या. आई तर असतेच, आपली स्वतःची आई तर असतेच सपोर्टिव्ह, पण सासू सपोर्टिव्ह भेटणं हे खूप नशीब लागतं त्या वन्स इन अ व्हाईल असं म्हणते. येस. आणि आताच्या मला असं वाटतं पिढीतल्या प्रत्येक मुलीला सासू ही सपोर्टिव्हच भेटली आहे. कारण की आताच्या ज्या जनरेशनच्या बायका आहेत आमच्यासारख्या, त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. सो त्यांना बघून असं वाटतं की नाही, ह्यांची इनलॉज पण तेवढेच चांगले असणार, सपोर्टिव्ह असणार, म्हणून आज त्या एवढ्या पुढे आहेत. ऑफकोर्स लग्नानंतर सपोर्टची गरज आहेच. लग्नाआधी तर आई वडील आपले असतातच आपल्यासोबत, ते कायम असतात. पण सासू सासरे असणं खूप गरजेचं आहे. आणि मी ब्लेस्ड आहे की मला छान असं फॅमिली भेटली आहे. विनीत
मुळे किंवा विनीतच्या रूपात मला आई वडील खूप छान भेटले आहेत. इनफॅक्ट माझी बेबी पण कधी असं रेडी झाली, आज पण मी रेडी झाली, तिने माझे फोटो काढले की मम्मा तू खूप छान दिसतेस, तू लग्नाला चालली आहे. किती क्यूट ना. तर येस ऑफकोर्स, म्हणजे हे सगळं माझं मोटिवेशन आहे. माझी बेबी पण माझी मोटिवेशन आहे. सो फॅमिली सपोर्ट इज इम्पॉर्टंट. आणि ते ट्रॉमामधून बाहेर आली ते त्यांच्यामुळे. जे एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एक स्त्रीच्या मागे एक फॅमिली असणं आणि त्यांचा सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग ते इनलॉज असू द्या किंवा तुमचे आई वडील असू द्या, बहीण भाऊ कोणी असू द्या, इम्पॉर्टंट आहे त्यांचा सपोर्ट. त्यांचे चांगले 2 गोड शब्द जे तुम्हाला मोटिवेट करतात की तू जे काय करतेस ते तू छान करतेस. कुठल्याच बाईला किंवा कुठल्याच मुलीला पैसा, सोना, चांदी नको आहे. आम्ही स्वतः कमवू शकतो, आम्ही स्वतः घेऊ शकतो. आम्हाला काय पाहिजे तर कौतुक. आणि कौतुक कसलं की हा बाबा तू छान जेवण केलंस, बरोबर, किंवा तू आज छान दिसत होतीस. सिक्रेटली समथिंग ऑफ द मेसेज हजबंडकडनं किंवा सासूनी अचानक मेसेज केला की अरे आज तुझं जेवण छान झालेलं, म्हणजे आवडलं, तर अजून ट्रिपल टाइम ती एनर्जी वाढते आणि मग नेक्स्ट टाइम अजून करायला मजा येते. की किती थकलं असेल तरी असं वाटतं नाही, कौतुक होतं माझं तर मला केलं पाहिजे. बरोबर. सो बॉस लेडी म्हटलं की विनीत जसं मी सांगितलं तो हंटर घेऊन चालूच असतो नेहमी. तर त्या टायमाला मी थोडी काम असते, कारण की एक जर ऑलरेडी तो रोल प्ले करतो आहे तर मग मी तिकडे परत इंटरफिअर करणं योग्य नाही आहे. आणि माझं असं नेहमी थॉट प्रोसेस आहे की ऑफिस लाईफ किंवा वर्क लाईफ आपली अशी असली पाहिजे ना की दुसऱ्या दिवशी आपल्याला जायला तिथे बरं वाटलं पाहिजे, मजा आली पाहिजे. नॉट बिकॉज की अरे कंटाळा आला यार, ऑफिसमध्ये नुसती किचकिच असते, सर बोलतात, मॅम बोलतात, प्रेशर आहे. सेल्स म्हटलं की प्रेशर येणार. पण मग त्या टायमाला मी थोडीशी अशी असते की ठीक आहे ना, विनीत बोलतो ना, करूया, नेक्स्ट मंथमध्ये करूया असं. मग त्यावेळेस माझ्या ऑफिसच्या मुलांसाठी सांगितलं गेलं की स्वाती मॅम म्हणजे की ठीक आहे, अरे विनीत सर भडकले ना, मग स्वाती मॅमला आपण पकडूया. काहीतरी गोष्ट करून घ्यायची तर स्वाती मॅम. सो त्यावेळेस मी सॉफ्ट असते. विनीत रोज बोलतो. अच्छा. तर ते यूज टू झालेत आता. मी एकदाच बोलते आणि जेव्हा मग मी बोलते मग तेव्हा माझं असं असतं की तुम्ही कोणीच माझ्या समोरही येऊ नका, माझ्या कॅबिनमध्ये येऊ नका. ओके. हां, जोपर्यंत तुम्ही दिलेल्या गोष्टी कंप्लीट नाही होत, टार्गेट असू द्या किंवा काम असू द्या पर्टिक्युलर, नाही कंप्लीट होत, टास्क तुम्ही कंप्लीट नाही करत, तोपर्यंत माझ्या कॅबिनमध्ये यायचं नाही. सो मग त्या टायमाला असं असतं की नाही आता मॅम भडकले, मॅम एकदाच बोलतात, रोज तर बोलत नाही. विनीत सर ठीक आहे, यूज टू आहे की ते रोज बोलतात. विनीत असा बोलणार, तुम्हाला खूप काय 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 बडबड करणार आणि विदिन अ सेकंड तुम्ही बाहेर गेला, अरे चल ना काय आजचा प्लॅन, असं असतं त्याचं. पण माझं असं असतं की बस नाही होत ना, आता माझ्यापर्यंत कोणी येऊच नका जोपर्यंत टास्क कंप्लीट नाही होत. मग तुम्हाला जे काही विचारायचं ते विनीतपर्यंत. मग त्यावेळेस विनीत इंटरफिअर करत नाही. मग ह्याचं बॉस लेडी त्यावेळेस कळतं की आता मॅम भडकलेत, आता गपचूप राहून चालणार नाही, काहीतरी गोष्टी केल्या लागतील. आणि एक मी हॅपी एन्व्हायरमेंट ठेवायचा प्रयत्न करते. का? कारण की ऑफकोर्स मी जॉब केलाय तर मला माहिती आहे सेल्समध्ये प्रेशर असतो आणि आपण ऑल टाईम 9 to 8 आवर्स आपण नाही काम करू शकत पर्टिक्युलरली, की बाबा घोड्यासारखं असं समोर बघा आणि नुसतं काम 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 करा. बरोबर. मग त्यावेळेस असं असतं की मी त्या पार्टमध्ये थोडंसं माझं रील बनवण्याचं असतं ऑफिस स्टाफसोबत किंवा छोट्या मोठ्या अशा काहीतरी गोष्टी, आम्ही गेम्स वगैरे खेळतो जस्ट फॉर फन अँड एंटरटेनमेंट. का? कारण की मुलांना वाटलं पाहिजे की नाही मला उद्या पण ऑफिसला जायचंय, मला कंटाळा आला, मॅम पण बोलतात, सर तर बोलतातच, मॅम पण बोलतात, किंवा काही वेगळं नाहीये, आपण रोज येतो तेच काम करतो, 9 आवर्स इकडेच बसतो, हेच चेहरे बघतो. बट ऑब्वियस ऑफिस लाईफ आपलं, जेव्हा ऑफिस आपण जॉब करतो ही आपली सेकंड फॅमिली होते. बरोबर. जेवढा आपण आपल्या फॅमिली सोबत टाइम नाही स्पेंड करत तेवढा आपण या ऑफिस वाल्यांना बघतो. वर्किंग आवर्स तुमचे 9 ते 10 तास असतात. सो आपला मेजॉरिटी जो टाइम आहे दिवसाचा तो आपण ऑफिस वाल्यांसोबत आहे. तर तिकडे जर आपण एव्हरी टाइम असे बोरिंग चेहरे बघितले तर बट ऑफिस मी एक ह्युमन बीन आहे, मी तर नाही सर्व्हाइव्ह करू शकणार की बाबा रोज हेच सडके चेहरे बघायचे, हेच बडबड ऐकायचे, तर मी नाही जाणार जॉबवरती. कारण की सेल्समध्ये ऑलरेडी प्रेशर आहे, प्लस ऑफिसमध्ये या 2 शब्द ऐका ते माझ्याकडनं मॅनेजेबल नाही आहे. सो त्या टायमाला असं असतं की थोडंसं फन एंटरटेनमेंट झालं पाहिजे, मुलांना पण जरा वाटलं पाहिजे परत की एनर्जी परत आली आहे आमची, आता आम्ही डबल सेल्स करू. बरोबर आहे.
त्या हिशोबाने थोडं माझं एंटरटेनमेंट मग रील बनवणं असतं. मी त्याच मुद्द्यावर येणार होतो की तुम्हाला तर रील बनवायची आवड आहे किंवा तुम्ही ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नाही म्हणता येणार बट स्टार म्हणू शकतो मी की तुम्हाला डान्सिंगची आवड आहे, ऍक्टिंग करण्याची आवड आहे. त्या मुलांना घेऊन पर्टिक्युलर म्हणजे म्हणतात ना की सगळ्यांनाच ह्या गोष्टी नाही जमत. आणि मी बऱ्याचदा बघितलंय ती मुलं पण एकदम असं म्हणतात ना की खूप आवडीने त्या गोष्टी करत असतात की त्यांना असं कधी वाटतच नाही की ते लोक काही म्हणजे परफॉर्म करतात. त्यांना असं ते असं वाटतं की ते बॉर्न टॅलेंट आहे. किंवा स्वाती मॅडमनी ते असं इंटरव्ह्यूच्या वेळेला विचारतात का तुम्हाला डान्स येतो का तर ते तसं म्हणजे म्हणतात ना म्हणजे एकदम छानपैकी खूप म्हणजे एकदम फ्रीली म्हणजे म्हणतात ना की त्यांना असं मला असं नाही वाटत की तुमच्या कामाच्या टाइम मधून तुम्हाला रिहर्सल्स वगैरे करायला वेळ मिळेल. नाही अजिबात नाही. तसं तर रिहर्सल आमचा हा प्रकारच नसतो. म्हणजे मला अजूनही हसायला येतं जेव्हा रील बनवण्याचा टाइम असतो ना तेव्हा सगळ्यांचे जोक्स चालू असतात, कॉमेंट्री चालू असतात. सो त्यावेळेस आमच्या समोर विनीत असतो आणि विनीत इज अगेन्स्ट ऑल दिस थिंग. म्हणजे त्याला हे रील बनवणं किंवा टाइमपास बेसिकली त्याला हा टाइमपास वाटतो. तर मीही त्याच्यासमोर जेव्हा कधी रील बनवते ना तर त्याचा त्याचे फेस एक्सप्रेशन्स किंवा फेस एकदम चेंज होतं की अरे झाला हिचा टाइमपास तर असं. बट मला त्याला दाखवून द्यायचं आहे की ह्या प्लॅटफॉर्ममुळे लोक कुठच्या कुठे पोहोचले आहेत. बरोबर. सो मला नॉट बेसिकली की फक्त अनलॉक किंवा मी स्वतः पुढे जाईल, पण मला माझ्यासोबत सगळ्यांनाच पुढे घेऊन जायचंय. की आज आम्ही जे रील्स बनवतो माझे पूर्ण स्टाफ आहे त्याच्यातले काही जण आहेत जे लाजतात, जे बोलतात अरे नको मॅम नाही जमणार ही स्टेप, तुम्ही गाणं चेंज करा. मग त्यावेळेस माझं असं अरे करा ना, तुम्हाला कुठे परफॉर्मन्स करायचा आहे किंवा कोण तुम्हाला ट्रॉफी देणार आहे, पण ऍटलीस्ट रीच तरी भेटेल. बिकॉज मी नेहमी असं बघितलं आहे की सोशल मीडियावरती जे काही असं काहीतरी वेगळं काहीतरी करतात आउट ऑफ द बॉक्स ते लगेच रील व्हायरल होतात. हां. सो मी म्हटलं अरे ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीत करा, वाकडे तिकडे स्टेप्स झाले तरी चालेल. मग त्यावेळेस असं होतं की अरे एकदा कोणतरी चुकतंय, दुसऱ्यांदा कोण काय चुकतंय, तिसऱ्यांदा कोण. मग त्यावेळेस ही अशी मज्जा करत करत एक टेक असा भेटतो की ज्याच्यात सगळे परफेक्ट आहे. सो त्या टायमाला आम्ही ती रील सगळं आमचं कॉन्टेंट वगैरे रेडी असतं की काय बनवायचं, कसं बनवायचं. रात्रीचा टाइम असतो जेव्हा आपण रील स्क्रोल करत असतो, मग त्यावेळेस मी ग्रुपमध्ये पाठवणार उद्या ही प्रॅक्टिस करून या स्टेप्स. ज्याला नाही जमत कोणी मला सांगायचं नाही जमत करायचं आहे कंपल्सरी. हां, मी जसं तुम्ही जॉब करतात तसं रील करायचं आहे कंपल्सरी. तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर तुम्ही करा. मग ते तुम्हाला नाही येत हा प्रश्नच नाही आहे. कुठलीच अशी गोष्ट नाही या जगात की जी आपल्याला येऊ नाही शकत. बरोबर. आपण ट्राय केलं तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ऑफकोर्स आम्ही विनीतलाही सांगतो कधी कधी करायला, बट अगेन ही शाय. ते तर आजपर्यंत कधी दिसले नाहीयेत. पण माझं इथलं की ठीक आहे, फन पण होतंय, आपलं ऑफिस पण मॅनेज होतंय, काम पण होतंय, पोरांना पण थोडं एंटरटेनमेंट पाहिजे. ऑफकोर्स 7 दिवस पोरं काम करतात ना, 8 to 9 आज आपण सेल्समध्ये असतो, प्रेशर असतो, क्लायंट त्यातल्या त्यात कधी कधी असे भेटतात की म्हणजे माणसाचं पूर्ण डोकं खाली होऊन जातं, रिकामं होऊन जातं की त्यांना सगळं एक्सप्लेन करा, एवढी एनर्जी त्यांच्या मागे लावा. तर मुलांना पण काहीतरी वेगळं पाहिजे, म्हणून हा एक रीलच्या माध्यमातून किंवा असं थोडंसं गेम्स वगैरे खेळून आम्ही स्वतःला एंटरटेन ठेवतो. बरोबर. मग मला सांगा, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असतात किंवा तुम्ही ॲज अ बॉस म्हणून जेव्हा बसतात, मग बॉस लेडी किती दिवस आणि स्वीट लेडी किती दिवस असते? स्वीट लेडी, बॉस लेडी महिन्यातून एकदा. अच्छा, जेव्हा टार्गेट्स कम्प्लीट नसतं. जर टार्गेट कम्प्लीट असेल तर तोही नसतो. आणि स्वीट लेडी ऑल टाईम. ओके. येस. पण कसं आहे की माझं मी एकदाच बोलते. मी एकदा बोलली की ते माझ्या घरातले असू द्या किंवा माझ्या ऑफिसमधले असू द्या, त्यांना मग समजून जातं की मॅम काहीतरी बोललेत किंवा स्वाती काहीतरी बोलली, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. मी आपली उगाच बडबड एनर्जी वेस्ट नाही करणार ऑल द टाईम. एकदाच करेल. मी सगळं बघत असते, माझं ऑब्झर्वेशन चालू असतं की बाबा ठीक आहे करतायत. एकदा नाही झालं, माणसाकडनं होतं की एव्हरी मंथ बिझनेस आहे, सेल्स आहे. 12च्या 12 महिने आपण बूम नाही करू शकत. आणि अकॉर्डिंग टू बिझनेस काहीतरी महिन्यातून असे असतात गोष्टी 12 महिन्यातून की जिथे डाऊनफॉल असतो, की जिथे सेल्स खूप लो आहे, तेव्हा त्यांनाही प्रेशराइज करून उपयोग नाही आहे. आपण घोडे नाही बांधले आहेत, आपल्याकडे माणसं आहेत. आणि माणुसकीच्या हिशोबाने जर बघितलं, मी जॉब केला आहे तर आपण सतत 12 महिने त्यांच्या पाठी हंटर घेऊन नाही चालू शकत. बरोबर.
आणि ते माझे पार्ट ऑफ फॅमिली आहेत. फॉर मी माय ऑफिस इज माय सेकंड फॅमिली. म्हणजे मला असं वाटतं की जे माझ्या ऑफिसमध्ये जॉब करतात ना, हे माझे जवळचे व्यक्ती आहेत, जेवढे मी अजून कोणाला नाही गृहीत धरत. ऑफकोर्स फॅमिली तर असतेच, सगळ्यांची फॅमिली जवळची असते, पण माझी जी टीम आहे ही माझ्यासाठी फॅमिली आहे. म्हणजे मला कुठे फिरायला जायचं असेल, मी आधी माझ्या टीमला विचारते तुम्ही येतील का, कारण की आता फ्रेंड्स लाईफ उरली नाही आहे. फ्रेंड्स युजली सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी झाले आहेत. आणि फ्रेंड्स सोबत कुठे फिरायचं म्हटलं की कसं होतं, सॅटर्डे संडे आमचा डे असतो जिथे मार्केट बूम असतो, आणि सॅटर्डे संडे त्यांना सुट्टी असते. बरोबर, मॅनेजेबल नाही आहे. मंडे टू फ्रायडे आम्ही थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये असतो. का? कारण की आमचं ऑफिसमध्येच काम असतं, कॉलिंग असू द्या, फॉलोअप असू द्या. तेव्हा सॅटर्डे संडेजला क्लायंट्स येत नाही सहजासहज. फेस्टिवल्सला त्यांना सुट्टी असते, फेस्टिवल्सला आमचं काम डबल असतं. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजेबल आहोत, म्हणून फ्रेंड्स सोबत थोडंसं जाणं कठीण होतं. मग त्यावेळेस फ्रेंड्स कोण आहेत, तर माझी टीम. बरोबर. सो त्यांच्यासोबत कुठे फिरायला जाणं किंवा छोटं मोठं डिनर करणं, याच्यात जे सुख भेटतं ना, म्हणजे ते नेक्स्ट लेवल आहे. आणि तेही तेवढंच आम्हाला ॲज अ फॅमिली इन रिटर्न सपोर्टिव्ह आहेत. माझ्या मुलीला, म्हणजे आज आमच्या ऑफिसमध्ये जेवढे पण स्टाफ आहेत त्यांना सगळ्यांना 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष झाले. सो कोणी असे नाहीत की नवीन आहेत. सो माझ्या मुलीला पण त्यांनी लहानपणापासनं बांधून ठेवलेलं, तेव्हापासून बघितले ते आतापर्यंत ते बघतायत, तर त्यांच्यासोबत एक वेगळंच रिलेशन आहे. सो बॉस लेडी तर आहेच, पण स्वीट लेडी मेजॉरिटी मी आहे. मेजॉरिटी टाइम्स. आणि बॉस लेडी एकदाच होते, तेव्हा मग मी जेव्हा जर काय बोलली तर मग माझ्या हातात डायरेक्ट रिझाईन लेटर येतात. म्हणून मी सहजासहज बोलायला जात नाही. मग मी एकदाच बोलेल पॉईंट टू पॉईंट. आता जेवढं आपलं डिस्कशन झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक नोटीस केलं की एंटरप्रेन्योरशिपचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू असतो तो हा असा पाहिजे की प्रत्येक गोष्ट ही बॅलन्स आणि समजून घेतली पाहिजे. आणि या डिस्कशन म्हणून मला एक असं वाटलं, म्हणजे तुमचा आणि विनीतचा जो बॉन्ड आहे तो एक त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, तो एक कारणीभूत ठरलेला आहे. आणि याच्यावरून मला असं वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज आहे. येस, ऑफकोर्स आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं जमलं? हा एक सगळ्यात म्हणजे इंटरेस्टिंग मुद्दा असतो. कसं जमलं हे असं सांगणं खूप डिफिकल्ट पार्ट. एकदम शॉर्ट मध्ये सांगा, चालेल. शॉर्ट मध्ये मी स्कूलमध्ये टीचर होती, YVN यश विद्या निकेतन, जी आपली वेस्टला होती म्हाडाला. तिथे मी ॲज अ टीचर म्हणून जॉबला लागलेली. आणि तिथे विनीत तेव्हा सगळं फ्रंट ऑफिस किंवा अकाउंट वगैरे या गोष्टी हँडल करायच्या. तेव्हा असं होतं की मी विनीतला ओळखत होती आणि तोही मला ओळखत होता, पण कधी आपण असं पर्सनली बोललो नाही. तर स्कूलच्या माध्यमातून आमची ओळख झाली. आणि तेव्हा असं होतं की ओळख झाल्यावरती आम्ही बोलायला लागलो एकमेकांशी, छान असं वाटायला लागलं. मग नंतर ग्रुपमध्ये आम्ही फिरायला वगैरे गेलो. आणि त्यावेळेस असं झालं की त्याचाही ब्रेकअप होता, माझंही ब्रेकअप झालं होतं. सो तो ब्रेकअप फेज होता आमचा. आणि त्यावेळेस मला तो बोलतो ना, सहारा मिल गया मुझे, तो वो सहारा मेरा जिंदगी भर का सहारा हो गया. अँड ऑफकोर्स आज मी बोलेल की जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं. आय गॉट व्हेरी गुड पर्सन इन माय लाईफ. आय गॉट गुड फॅमिली, त्याच्यामुळे मला छान फॅमिली भेटली. माईट बी जे काय घडतं ते चांगलं घडतं हे मला प्रत्यक्ष फील झालं आणि आज फील होतंय. ही इज, म्हणजे त्याच्याबद्दल काय तारीफ करायचं म्हटलं की तो खूप छान स्वभावाचा आहे. ऑफकोर्स सगळेच असतात, पण लोकांना फक्त त्याचे नेगेटिव्ह पॉईंट्स दिसतात. बट आय नो हिम व्हेरी वेल की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स पण आहेत. म्हणजे एकदम असा त्याच्यासाठी फ्रेंड्स त्याचे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि सगळ्या गोष्टी समजून घेणारा किंवा ट्रस्ट हे काय आहे मी त्याच्याकडनं शिकली की ठीक आहे, आज मी एक मुलगी आहे. प्रत्येक नवरा असा थोडासा इन्सिक्युअर असतो आपल्या बायकोला घेऊन की अरे तू इंटरव्ह्यूला जातेस किंवा तू बाहेर क्लायंट्सला भेटतेस. सो या सगळ्या गोष्टी नवऱ्याच्या डोक्यात येतात. पण टचवूड त्या गोष्टी मला कधी फेसेस कराव्या लागल्या नाही, कारण की त्याचा जो ट्रस्ट आहे माझ्यावर आणि माझाही जो त्याच्यावर आहे तो कायम आहे. प्रत्येक माणूस एका टायमानंतर चेंज होतो. एक पॉइंट येतो की तिथे आपल्याला स्वतःला समजतं की नाव इट्स टाइम टू चेंज. आणि तो पॉइंट मला असं वाटतं की जेव्हा मी विनीतच्या लाईफमध्ये आली तेव्हा त्याला ते असं माइट बी फील झालं की नाव आय शुड चेंज.
आणि त्यानंतर ते आतापर्यंत घेऊन टचवूड सगळं छान आहे, सगळं सुरळीत आहे. येस, विनीतचे जे लोकांनी मला सांगितलेल्या गोष्टी होत्या त्या त्यांचं पर्स्पेक्टिव्ह पण चेंज झालं की विनीत बापरे एवढा चेंज झाला, एवढा सिरियस झाला लाईफला घेऊन. सो प्रत्येक माणसांच्या म्हणजे लोकांच्या लाईफमध्ये असा पॉईंट येतो की झालं पाहिजे, बदललं पाहिजे. आणि तो पॉईंट मला असं वाटतं आम्ही दोघं जेव्हा रिलेशनमध्ये आले त्यानंतर लग्न झाल्यानंतर मेजॉरिटी तो त्याला असं रिअलाइज झालं की आय शुड चेंज अँड चेंजेस आर फॉर गुड. बरोबर. जे काय घडतं किंवा आपण चेंज करतो दॅट इज ऑलवेज फॉर गुड थिंग्स. आणि छानच चालू आहे सुरळीत सगळ्या गोष्टी. असं कधी झालंय का की आता तुम्ही तर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह भरपूर असतात, तुम्ही जसं म्हणाल की तुम्ही डान्सच्या व्हिडिओज टाकतात किंवा फोटोज टाकतात, राईट, त्याच्यावर कधीतरी कमेंट आली आहे आणि विनीत दादांनी ती बघितली आहे, राईट राईट, आणि असं कधी झालंय का की म्हणजे कमेंट आले किंवा त्यावरती मी रिप्लाय दिलं तर मला कधी असा क्वेश्चन नसतो की त्यांनी तुला असा का कमेंट केला किंवा तू त्याला इन रिटर्न रिप्लाय का केला. बिकॉज व्हॉट मेन फॅक्टर इज ट्रस्ट. आणि त्याचा जो भरोसा माझ्यावर आहे, ऑफकोर्स मी 24/7 त्याच्या डोळ्यासमोर असते. अशा गोष्टी अशा कधी झाल्या नाहीत की मी त्याचा फोन ओपन केला किंवा त्यांनी माझा फोन चेक केला, नाही, असं होत नाही. रँडमली जर कधी मी बिझी असेल त्यांनी माझा फोन उचलला तर, बाकी मीही त्याचे कॉल कधी आन्सर करत नाही किंवा तोही माझे कॉल आन्सर करत नाही. म्हणजे तोपर्यंत जोपर्यंत आमचा एकामेकांना कमांड नसतो की हा फोन उचल, मी त्याला सांगेल की तुला फोन येतोय, तोही मला सांगेल. इनफॅक्ट जर तिथे मेल फ्रेंडचा जरी मला फोन आला, माझे जुने फ्रेंड्स आहेत, तरी तो मला सांगेल अरे तुला याचा फोन येऊन गेलेला, त्याने तुला मेसेज टाकला आहे. ही ट्रस्ट मी, माझी फॅमिली मला ट्रस्ट करते, दॅट्स इट. बाकी दुनिया गेली खड्ड्यात. वाय? बिकॉज हे माझे मेन पार्ट आहेत लाईफचे. बरोबर. सो ते माझ्यासोबत जोपर्यंत उभे तोपर्यंत मला कोणाला घाबरायची गरज नाहीये. आणि कुठल्या मुलाशी बोलणं इज नॉट रॉंग किंवा त्याला मी कॉफी शॉपमध्ये भेटली इज नॉट रॉंग, राईट. मी माझ्या हजबंडला माहिती आहे की मी कॉफी शॉपमध्ये कॉफी पिते. माझा जर फ्रेंड खूप वर्षानंतर मला भेटायला आलाय तर तोही तेवढा कम्फर्टेबल नाही माझ्या घरी येऊन चहा मी त्याला ऑफर करेल की अरे हा बाबा तू माझ्या घरी ये, मी तुला चहा ऑफर करते. आणि मीही तेवढी, मी जरी कम्फर्टेबल असले तरी तो असला पाहिजे की अरे तुझे हजबंड आहे, बेबी आहे. बरोबर. तेव्हा आम्ही बोलूही नाही शकणार. आज एवढ्या वर्षाच्या आमच्या गप्पा आहेत तर आम्ही, बट ऑब्वियस आम्हाला असं वाटणार की एकामेकांशी बोलावं किंवा लग्न कसं झालं, काय XYZ, काय खूप साऱ्या गोष्टी असतात. तर मग त्यावेळेस असं की अरे बाबा हां चलो चाय पर मिळते है, मग चाय कुठे, तर छोटं मोठं असं चहाचं कुठे शॉप असेल तर तिथे भेटलो किंवा चहा प्यायला, दॅट्स इट. पण ह्या सगळ्या गोष्टीचा मागे मुद्दा आहे की ट्रस्ट. बरोबर. जर मला मला चुकीच्या गोष्टी करायच्या आहेत तर मी त्या लपूनही करू शकते, पण ज्याला योग्य गोष्टी करायच्या आहेत तो डोळ्याच्या पाठून पण तेच असणार, डोळ्याच्या समोरही तेच असणार. आणि ती एक लाईन आहे आमच्यामध्ये की वी ट्रस्ट इच अदर, दॅट्स इट. म्हणजे वायसा वर्सा आहे, मीही त्याला ट्रस्ट करते तेवढंच, तोही मला तेवढंच ट्रस्ट करतो. आणि हेल्दी रिलेशन असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. शक करणं किंवा एकामेकांना अरे तू याच्याशीच का बोलली, त्याच्याशीच, तो मला, मी त्याला सांगणार अरे तू हिच्याशी बोललेलास, तू तिच्याशी बोललेला नाही. त्याची स्वतःची पर्सनल लाईफ आहे, माझी स्वतःची पर्सनल लाईफ आहे. इंडिव्हिज्युअली आम्ही वेगळे आहेत. बरोबर. तुला जे छान वाटतं ते तू करतोस, मला जे छान वाटतं ते मी करते. तुला रील्स बनवणं नाही आवडत, सोशल मीडियावरती जाणं नाही आवडत, तू नाही करत. मला सोशल मीडियावरती रील्स बनवणं आवडतं किंवा ऍक्टिव्ह राहणं आवडतं, ते मी करते. मग त्याला एकामेकांचं असं अपोज नसलं पाहिजे की तू हे का करतेस. तुझी आवड आहे तुझी आवड, माझी आवड ती माझी आवड. बरोबर. सो दोघं असे इंडिव्हिज्युअली वेगवेगळे आहेत हे आम्ही एकामेकांना समजून ठेवलं आहे की तू इंडिव्हिज्युअली वेगळा आहे, मी इंडिव्हिज्युअली वेगळी आहे. एक तुमचा जो बॉन्ड आहे एकदम स्वीट बॉन्ड आहे, स्वीट कपल्स आहात तुम्ही. आणि त्याला एक ट्रस्ट नावाची जी दोरी आहे त्याने तुम्ही बांधून ठेवलेला आहे. येस, आणि ती कधीच तुटणार नाही आमच्या दोघांमध्ये तरी. ऑफकोर्स लाईफमध्ये अजून खूप पुढे जायचं आहे, बराच प्रवास बाकी खूप इम्पॉर्टंट आहे. तो 10 लोकांना उद्या उठून बिझनेस रिलेटेड भेटेल, मी 10 लोकांना उद्या उठून बिझनेस रिलेटेड भेटेल. सो त्या गोष्टीमध्ये ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की जेव्हा एक वुमन बाहेर जॉब करत असते तेव्हा तिच्यावरती खूप साऱ्या गोष्टी, अरे हिचं त्याच्यासोबत काय असेल, ही अशीच आहे, किंवा हिचं त्याच्यासोबत काहीतरी लिंकअप, खूप गोष्टी होत असतात. पण त्या लिंकअपला अवॉइड करून आपण एकामेकांवरती कसं सपोर्ट करतो आणि ट्रस्ट ठेवतो हे इम्पॉर्टंट आहे. कारण की बाहेरची लोक नाही येणार आहेत संसार करायला,
आपल्याला करायचं आहे, प्रश्नच नाही, शेवटपर्यंत आपल्याला निभवायचं. आज आपल्याला माहिती की आपण काय स्ट्रगल करून इथे पोहोचलो आहे. बरोबर. तर त्या स्ट्रगल जर आपणही बाहेरचं ऐकून एकामेकांशी भांडणार असो तर ऑफकोर्स मी तेच बोलेल की आपलं रिलेशन कुठेतरी लॅक झालंय, आपली अंडरस्टँडिंग लॅक झाली. माइट बी आपलं रिलेशनच तेवढं स्ट्रॉंग नाही आहे बरोबर. की आपण इन्फ्लुएन्स होतो बाहेरच्या 4 गोष्टींनी आणि त्याच्यावरती आपले वाद असतात. आमचे वादही जरी घरात झाले ना तरी असं असतं की आम्ही ते मुलीपर्यंत पोचू देत नाही. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं असेल की आम्ही हसत हसत भांडतो. अच्छा, ही नवीन पद्धत आहे भांडायची. येस, म्हणजे कसं असतं की आता काही गोष्टी असतात की त्याला जमत नाही किंवा मला जमत नाही, मग त्यावेळेस घरात असा वाद होतो आमचा आणि आरडाओरड चालू होते. आम्ही ओरडतो कारण की ओरडणं फ्रस्ट्रेशन बाहेर निघणं आहे. जेव्हा माणूस एकदम लेवलवरती फ्रस्ट्रेट होतो तेव्हा तो ओरडतो आणि ओरडल्यावरती जे सुख भेटतं की बाबा हा बस फ्रस्ट्रेशन निघालं. तर मग तेव्हा कसं असतं की मी बेडरूममध्ये किंवा मी हॉलमध्ये असते, किचनमध्ये असते. आता माझी बेबी पण आहे, सो बेबी समोर आम्हाला असं दाखवायचं नाही की आम्ही भांडतोय. तर मग तेव्हा कसं असतं की अरे आम्ही बोलतो भांडता भांडताना आम्ही हसून भांडतो. कसं अरे विनीत तू असं केलंस, अच्छा ठीक आहे, अरे स्वाती तू असं बोललीस, तू मला असं कसं बोललीस. मग तो तिथून ओरडणार हा तू वेडी आहेस. म्हणजे ती गिनती माझी वेड्यात केली त्यांनी, मीही त्याची गिनती वेड्यात केली पण हसत हसत. मग त्याच्यात माझी पोरगी मध्ये येणार, अरे मम्मा तू अशी वेडीसारखी वागत होती. मग ती पण आमची म्हणजे इन शॉर्ट की असं की ती पण वेड्यात गिनती करते पण तिला ते समजत नाही की आम्ही भांडतोय. आम्ही भांडतो पण हसत हसत की अरे हा ठीक आहे तू वेडा आहेस ना, अरे असं झालेलं, मग तू मला असं का बोललास, मग मी तुला बोललेली का, अरे जाऊ दे सोड ना. मग ते हसत एकामेकांना टाळी वाजवतो आम्ही. मग ओरडतो हा जा तुला समजत नाही. मग पण सगळं स्माइलिंग वे. आमच्या चेहऱ्यावरती अशी लिटरली अशी स्माइल असते, आम्ही हसतो आणि डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसतो आम्ही. सो का तर ते मुलीला करून नाही द्यायचं आहे की आम्ही भांडतोय. तीही इन रिटर्न तिचं असं असतं की अरे मॉम डॅड भांडतायत म्हणजे ओरडतायत पण जोक करतायत, काहीतरी मस्ती करतायत. आई बाबा म्हणजे ती डॅडा बोलते मला मॉम बोलते की अरे डॅडा तू कशाला भांडतेस. मग ती मध्ये सांगेल ए माझ्या मम्मीला काय बोलायचं नाही हा, नाहीतर मग मी तुला लक्षात ठेव मी फटके देईन असं. मग ती हसत बोलेल, मग तू मला फटके देशील हसत हसत. मग इन रिटर्न मी त्याला कधी काय बोलते ए माझ्या डॅडाला मम्मा बोलायचं नाही, पण तीही ते हसण्याच्या वे मध्ये जोक वे मध्ये मम्मी पप्पा मस्ती करतायत तर मी पण मस्ती करते, इट्स फाईन. तर असा हा सगळा आमचा गंमत आहे भांडण्याचा. पण बाकी ही आमची टेक्निक आहे की आम्हाला दाखवायचं नाही आहे. म्हणजे आदर्श कपल म्हणता येणार नाही, आई बाबा पण म्हणता येईल. कसं मुलांसमोर रिप्रेझेंट झालं पाहिजे त्याचं पण एक एक्झाम्पल सेट करताय तुम्ही तुमच्या मुलीसमोर. कारण की मुलांसाठी फर्स्ट रिअल हिरो म्हणजे पॅरेंट्स असतात, मॉम अँड डॅड. तर मला असं वाटतं की आपण जे वागणार आहेत तेच त्यांच्यात रिफ्लेक्ट होणार आहे. बरोबर. मग ती छोटी मोठी गोष्ट का नाही असू द्या, मॅनर्स असू द्या किंवा बोलणं वागणं उठणं बसणं खाण्याची गोष्टी खाण्याच्या गोष्टी किंवा प्रत्येक लहान मुलांना असतं की अरे माझा मूल हे नाही खात ते नाही खात तिखट नाही खात असं नाही खात. पण आपण जी मुळात मला असं वाटतं की जी सुरुवातीला जी आपण सवय लावतो आपल्या मुलांना, मुलं तर पोटातून शिकून येत नाही, बरोबर आपण शिकवतो. याच्यात मुलांची काही चुकी नसते. तो वाईट वागू किंवा चांगला वागू, ते जे काय वागणार आहेत ते आपल्या जे शिकवतो त्याच्यावरनं आहे किंवा आपल्याला बघून ते वागतायत, राईट. सो मग त्यांच्यासमोर आपण काय रिप्रेझेंट करतो ॲज पॅरेंट, ॲज रिअल हिरोज. माझी मुलगी तर बेसिकली तिच्यासाठी डॅड तर हिरो आहेच, पण इन रिटर्न मलाही आनंद वाटतो की जेव्हा ती मला फॉलो करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, जसं डान्स करणं असू द्या किंवा ती डॅडाला सांगते अरे डॅडा मम्मा खूप थकते दिवसभर तर तुला मम्माला हेल्प केलं पाहिजे. बिकॉज बॉईज पण जेवण बनवतात हे तिने रील्समध्ये बघितलं. अच्छा. सो ती डॅडाला सांगते की तू आज जेवण बनव, मम्मा आराम करणार. पण तो जेवणाचा पार्ट इज कुकिंग, हे मला आवडतं म्हणून मी कुकिंग करते. सो त्या टायमाला विनीत ते ऐकून की चल स्वातीला हेल्प केली पाहिजे. मग त्या निमित्ताने मला हेल्पही होते घरात. ॲज अ फादर तो छान रोल प्ले करतो आहे की तिच्यासमोर न आर्ग्युमेंट करता जे काय त्याला जमतं ते तो करतो, खूप सपोर्ट करतो घरातल्या गोष्टींमध्येही. आणि पॅरेंट म्हणून बघितलं तर येस ऑफकोर्स मुलं जे काही शिकणार ते आपल्याकडनं शिकणार आहे. मग आपल्याला चांगलं वागणं त्यांच्यासमोर गरजेचं आहे. मी एकदा मध्ये बघितलेलं, म्हणजे आपण मृदावरच आपण थोडंसं पुढे बोलूया. एकदा बघितलेलं की
मृदाची जी जडणघडण आहे मला त्या स्टोरीमधून दिसलेली होती आणि आय गेस त्याच्यावर मी रिप्लाय पण केलेला तुम्हाला. मृदाचा पहिला दिवस होता स्कूलचा येस आणि त्यावेळेला तुम्ही तिला ते सरस्वती पाठीवर काढून दिलेली Yes. आणि त्याची पूजा वगैरे बुक्सची पूजा केलेली येस आणि ते शाळेत जायच्या अगोदर ते सगळ्या गोष्टी केलेल्या. येस येस परफेक्ट. तो जरा मला किस्सा सांगा. म्हणजे कसं होतं की मृदाचा फर्स्ट डे होता स्कूलमध्ये. आता हा प्रत्येक आईला खूप इमोशनल पार्ट असतो जेव्हा मूल मोठं होत असते की अरे बाबा हा बरोबर. स्वतःहून जेवतोय किंवा स्वतःहून अभ्यास करतोय, स्वतःहून पळतोय, धावतोय, ॲक्टिव्हिटी करतोय. जेव्हा मूल स्वतःहून स्वतः करावं लागतं तेव्हा असं फील होतं आईला की अरे आता माझी गरज माइट बी कमी होईल. आणि एक इमोशनल अटॅचमेंट असतो की मुलं मोठी होत आहेत. तर हा मुद्दा असा होता की मृदाचा फर्स्ट डे होता. फर्स्ट डेला जाताना आपण जेव्हा काही चांगली गोष्ट किंवा नवीन गोष्ट करतो तर आपण देवापासून स्टार्ट करतो, बरोबर. पाया पडून किंवा आशीर्वाद घेऊन. तर माझ्या डोक्यात तो कन्सेप्ट होता की माझ्या बेबीचा फर्स्ट डे आहे, आज ती फर्स्ट टाइम पुस्तकांना हात लावणार. तिचे पहिली पुस्तकं जी आली प्ले ग्रुपमधून ती घरी आल्यावरती मला असं एकदम असा आनंद झाला की मी स्वतःला परत जगते. ABCD किंवा ते राईम्स किंवा स्टोरीज वगैरे. तर ते बघून एकदम सुंदर वाटलं की माइट बी मला लक्षात नाहीये मी काय काय शिकली ते लहानपणी असताना, बरोबर. माझ्या आईने कसं शिकवलं. पण मी आता ते परत रिपीट करते आहे. भले ते पुस्तकं माझ्यासाठी नाही आहेत, माझ्या पोरीसाठी आहेत, पण त्याचा आनंद घेणं पण ही खूप म्हणजे लकीयस्ट गोष्ट आहे बरोबर. माझ्यासाठी. तर तेव्हा असं होतं की लेट स्टार्ट विथ गुड वाईब्स. आपण पाटावरती जसं रांगोळी मांडून आपण जसं देवीला घरी आणतो, बरोबर. आपण जसं गुरुवार करतो महालक्ष्मीचे किंवा कुठले तर आपण घट मांडतो किंवा बरोबर. देवीला मांडतो. तर सरस्वती देवी आपली शेवटी आज नॉलेजमुळेच आपण खूप काही गोष्टी पुढे घेऊन जातो. आज त्या नॉलेजमुळे मी आज इथपर्यंत बरोबर. आली आहे. तर लेट स्टार्ट विथ गुड वाईब्स, पूजा वगैरे करून. मग तिचे जेवढे काय ते बुक्स आलेले, फर्स्ट पेन्सिल, रबर, स्केल होती, मग त्याच्यानंतर पोयम बुक्स, हे सगळे मी असे मस्त मांडले आणि मांडून रांगोळी वगैरे काढून दिवा वगैरे. आणि मुलीला सांगितलं की बस एवढंच मा की शेवटपर्यंत जोपर्यंत तू माझ्या हातात आहेस तोपर्यंत मला ताकद दे, बळ दे की मी शेवटपर्यंत जाऊ शकेल. की बरोबर. आज त्या गोष्टीमुळे तुला खूप पुढे जायचंय आणि जर त्या सरस्वती देवीची सावळी असेल तर तू खूप पुढपर्यंत खूप पुढे. पोहोचशील. कारण की नॉलेज इज अगेन की टू सक्सेस. बरोबर. सो मला माझ्या पोरीला पुढपर्यंत घेऊन जायचं आणि ही स्टार्ट आहे. तो स्टार्टलाच मला तिला सांगावं लागणार की दिस इज युअर की टू सक्सेस. सो रिस्पेक्ट अच्छा. दिस थिंग अँड वन्स यू स्टार्ट रिस्पेक्टिंग इट्स गोइंग टू टेक यू टिल द एंड ऑफ द सक्सेस. बरोबर. तो इम्पॉर्टंट पार्ट होता. मग ते जे मृदाची जी जडणघडण आहे ती संस्कार या गोष्टी पण सुरू झालेली आहे. म्हणजे Yes. जे तुम्ही आता Yes. जो किस्सा सांगितला, माझ्याकडे अजून एक किस्सा आहे तुमच्या. म्हणजे मी जेव्हा रिसर्च करत होतो तुमच्यावर की तुम्ही एकदा स्टोरी टाकलेली का स्टेटस टाकलेलं, त्याच्यावर एक छोटा एक बेबी होतं, त्याला गुंडाळलेलं होतं आणि Okay. त्याच्यावर तुम्ही एक खूप इमोशनल स्टोरी टाकलेली. त्याच्यामध्ये मी कन्फ्यूज होतो की नक्की काय आहे हे. Okay. त्यामुळे मला तो आता विचार असं वाटतं की ते नक्की काय होतं त्यावेळेला. तो तो असं- तुमच्या लाईफ मधला इन्सिडेंट म्हणजे म्हणतात वाईट इन्सिडेंट होता की एक असं काय म्हणतात को इन्सिडन्स होता? तो कोइन्सिडन्सच तुम्ही बोलू शकतात. म्हणजे असं झालेलं आहे की नवरात्रीच चालू अच्छा, आहे. नवरात्रीत चालू आहे. सो 2019 मध्ये माझा आणि विनीतची एंगेजमेंट झालेली. तर नवरात्रीचे दिवस होते. विनीतच्या घरी देवी असतात, तर ते देवी बसतात. तर 5व्या दिवशी मला पाया पडायला जायचं होतं म्हणून मी ऑफिसमधून लवकर निघाली 4च्या दरम्यान. मला त्याच्या घरी जायचं होतं पाया पडायला म्हणून. तर त्यावेळेस मी ईस्टला राहते, तर माझा जो वे आहे तो नारंगी रोड जो आहे फाटक तिथून आहे. सो रुस्तमजीच्या इथे कचऱ्याचा डब्बा, रुस्तमजी क्रॉस केल्यावरती तिथे कचऱ्याचा डब्बा आणि असा दलदल आहे. तर तिथे गर्दी झालेली, लोकांनी पूर्ण अशी गर्दी केलेली आणि बघून पळत होते कचऱ्याच्या डब्याला. अच्छा. तर तेव्हा मला असं झालं की मी थोडी अशी हे झाली की क्युरिओसिटी काय आहे नक्की, काय आपल्या एरियामध्ये असा मर्डर वगैरे झाला आहे का, असं काय काइंड ऑफ असं क्युरिओसिटी होती मला की मी जाऊन बघू का, जाऊ का. मी लांबच उभी होती पण सगळे बघून पळत होते. त्यावेळेस मला असं झालं की जर मी बघितलं आणि जर उगाचच काही विचित्र मला दिसलं तर थोडंसं डिस्टर्बिंग असणार माझ्यासाठी. बरोबर. तर मी आधी तर पुढे गेलीच नाही. पण मी लोकांना विचारलं, अरे
काय क्या हुआ है एक्झॅक्टली, आपलं क्यों भाग रहे हो देख देख कर. तर त्याच्यातून एका व्यक्तीने मग तेवढं सांगितलं उसमें कुछ तो है. अच्छा. हां. तर मी म्हटलं काय आहे, म्हटलं चला ठीक आहे, जे होईल ते होईल, आपण बघूया काय आहे, जरी डिस्टर्ब झाली तरी काय होईल, अजून काय होणार आहे. तर म्हणून आम्ही कचऱ्याच्या डब्याच्या इथे जाऊन बघितलं, तर एक बॅग होती ज्याच्यामध्ये काळी आपली जी डस्टबिन बॅग असते ती अशी रॅप करून टाकलेली होती. तर मी अशी शॉक्ड होती की अरे कोणाला माइट बी काय करून टाकलं असेल तर मला नाही माहिती. हां. तर मी तरी असं विचारलं की क्या है, नॉर्मली तो डस्टबिन बॅग, आप लोग भाग रहे हो इतना दिख दिख के. तर तेव्हा त्याच्यातून एक व्यक्ती बोलला की उसमें कुछ तो डाला है बांध के. तर परत मला हे झालं की अरे बापरे नको, लांबच राहिलेलं बरं आहे. तेवढ्यात मला हलकासा स्लाइटली असा आवाज आला रडायचा. तर मी म्हटलं की अरे बापरे, माइट बी काहीतरी आहे आणि ते जिवंत आहे. आणि तेवढ्यात त्या डस्टबिन बॅगमधून फक्त पाय दिसला छोटासा. ओ शिट. तर मला असं झालं की बापरे, आहे ना बेबी किंवा काय कसं विचित्र अवस्थेत असेल ते माहिती नाही. तर तो डब्बा डस्टबिन जो होता तो खूप मोठा होता, यूज होता. तर मी पोचू शकत नव्हती, हात माझा जात नव्हता. तर त्यावेळेस तिकडून पास होताना मी ओरडायला लागली की अरे कोई तो हेल्प करो, अंदर कुछ तो है लेकिन वो जिंदा है, एटलीस्ट मुझे कोई तो निकाल कर दो. पण कोणच रेडी नव्हतं. मग त्यावेळेस एक सुनील म्हणून एक पोरगा होता जो डीजे आहेत, त्यांचा डीजे सेटअप आहे. तर नवरात्रीचा वेळ तर ते डीजे सेटअपसाठी कुठे ईस्टला कुठे जात होते. तर ते नारंगी फाटकमधूनच जात होते. तर हे स्टॉल बऱ्यापैकी ते टॉल आहेत वगैरे. त्यांनी मला बघितलं की अरे ही ओरडते, काय झालं. तर मग मी त्यांना सांगितलं की बाबा असं असं त्याच्यात आहे ना बाबू आहे, माइट बी छोटा पाय दिसतोय, तर तुम्ही मला फक्त काढून देतील का. तर तो बोला ठीक आहे. म्हणून त्याने ती पिशवी काढून ठेवली खाली. तर जसं मी ठेवली, मी ओपन केलं तर त्या बाळाने ते सनरेज जे असतात ते बाळावर पडले. त्या बाळाने मोठा श्वास घेतला आणि रडायला लागला. तेव्हा मला असं झालं की बाळ जिवंत आहे. त्यावेळेस माझ्याकडे ओढणी होती, बाळाची नाळ वगैरे, रक्त वगैरे सगळं फ्रेश होतं. फक्त बाळाला म्हणजे जस्ट जन्मलेलं होतं बेबी गर्ल. तर पूर्ण चिकट होतं ते बाळ, उघडं होतं. मी ते नाळ वगैरे फक्त पकडून ठेवली, कारण की आपल्याला माहिती नाही नाळीचं काय करायचं. ती जॉईंट होती बाबूच्या नेवलला. तर मग माझं असं झालं की अरे त्या नाळाला मी अशी बांधली, माझ्या रुमालाने स्कार्फनी ओढणीने असं बांधलं. मी फक्त त्यांना सांगितलं, ते जे सुनील म्हणून होते, की मला तुम्ही हॉस्पिटलपर्यंत सोडा, इथे कोण हेल्प करायला रेडी नाही आहेत, मी माझी स्कूटी घेऊन बाळाला नाही चालवू शकत. तर त्यांनी मला हॉस्पिटलला सोडलं, जे वुडलँडच्या बाजूला सरकारी हॉस्पिटल आहे समोरच. तर त्यांनी मला तिथे हॉस्पिटलमध्ये सोडलं. तेव्हा मी सांगितलं की असं अशा गोष्टी झाल्या. मग विनीतचे फ्रेंड आहेत विवेक म्हणून, ते तिथे आले हॉस्पिटलमध्ये आणि त्यांनी फटाफट सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या की हे बाळ भेटलेलं आहे. मग पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट केली, अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये, की मी अशी जात होती तेव्हा बाळ भेटलेलं. मग तेव्हा जेव्हा विचारलं की बाळाला किती दिवस झाले जन्माला येऊन, तेव्हा तिकडच्या नर्स बोलल्या की फक्त 1-1.5 तासाचं बाळ आहे ते. बापरे. म्हणजे कोणाची तरी डिलिव्हरी झालेली आणि त्यांनी लगेच फेकलेलं. येस. ते नेवल वगैरे कट करून, ते अम्बिकल कॉर्ड वगैरे ती असते ती कट करून त्यांनी पूर्ण क्लीन बाबूला केलं वगैरे. आणि मग एक कॉन्स्टेबल बाबूसोबत होती फर्स्ट 4-5 डेज. मग त्या हॉस्पिटलमध्ये सगळी केअर झाली, जे आपलं वुडलँडच्या समोर आहे सरकारी हॉस्पिटल. मग तेव्हा बाबूसाठी खूप साऱ्या गोष्टी आल्या, सगळ्यांना माहिती पडलं, मी स्टेटसवरती ठेवलं. मग मला खूप जागेवरनं पुरस्कार, म्हणजे असं सन्मान भेटला. मग त्यानंतर सेव्ह अ गर्ल चाइल्ड टर्न इंटू सेव्ड अ गर्ल चाइल्ड सोसायटीमधून असं. मग त्यावेळेस नवरात्री होती, तो इन्सिडेंट होता की लोक असे बोलले की तू देवीच्या रूपामध्ये येऊन तिला वाचवलं. पण मला असं वाटतं तिचं नशीबच चांगलं होतं की तिला जगायचं होतं आणि प्रत्येक मूल आपलं नशीब घेऊन येतं. ते मी देवीच्या माध्यमातून, इनफॅक्ट मला असं वाटतं की तिन्ही देवीच्या रूपात येऊन मला ब्लेस्ड केलं. माइट बी माझी परीक्षा होती ती, की माणुसकीच्या नातेवरती मी किती खालपर्यंत जाऊ शकते, माणुसकी म्हणून, एक माणूस म्हणून. तर त्यावेळेस मी तिला सेव्ह केलं. आणि मग नंतर 4-5 दिवस ती हॉस्पिटलमध्ये तिची केअर झाली प्रॉपरली. सगळे तिला इंजेक्शन्स भेटले, खूप जणांकडनं म्हणजे डोनेशन आलं. मग हॉस्पिटल्समधून तिला इंजेक्शन्स वगैरे देऊन सगळ्या गोष्टी. अँड शी इज नाव गुड, शी इज ब्लेस्ड इन टू अ गोल्डन स्पून, असं मी ऐकलं आहे. जिथे कुठे तिचं अडॉप्शन झालं आहे ते छान जागेत झाले, चांगल्या फॅमिलीमध्ये झाले, की तीही गोल्डन स्पून फॅमिलीज आहे. सो मला असा आनंद वाटतो की प्रत्येक मूल आपलं नशीब काढून येतं.
आणि 4 दिवस झाल्यानंतर तिला ज्या आश्रममध्ये सोडलं, ते तिकडची मी जेव्हा मुलं बघितली, ती एवढी एवढी गोड मुलं होती की मला असं वाटलं की म्हणजे पॅरेंट्स कसे सोडू शकतात एवढ्या छान मुलांना. पण नशिबाचा खेळ आहे. जर नशिबात काही गोष्टी घडायच्या असेल त्या घडतातच, आणि तिच्या नशिबात होतंच की ती एक चांगल्या फॅमिलीमध्ये जाणार. भले स्वतःच्या आई वडिलांनी तिला सोडलं असेल, पण जी फॅमिलीने अडॉप्शन झालं आहे तिचं, ते एका एकदम छान फॅमिलीत झालं आहे ना. हॅपी. या ऑक्टोबरला तिला 5 years कम्प्लीट होऊन 6 लागेल. सो मी एव्हरी इयर काउंट करते. तेव्हाही नवरात्री होती, आजही नवरात्री आहे. तिची स्टोरी मी एव्हरी नवरात्री सगळ्यांना सांगत असते. सो ती एक ब्लेसिंग आहे माझ्यासाठी की आज जे काय आहे, देवाने जे काय ब्लेस्ड केलंय, देवीने जे काय मला दिलंय, ते पुरेपूर मी सॅटिस्फाईड आहे माझ्या लाईफमध्ये की माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. कुठे ना कुठे हे तिचेही आशीर्वाद असतील. माइट बी तेव्हा देवीने माझी परीक्षा घेतली की तू करू शकतेस का, पण मी केलं. आणि मला असं छान वाटतं की मी एक छोटंसं जीव छान असं कुठेतरी वाचवलं आणि आज ती छान फॅमिलीमध्ये गेली आहे. दॅट्स इट. खूप म्हणजे असा अंगावर शहारा आणणारा असा तो जो किस्सा आहे. पण जसं त्या बेबीसाठी तुम्ही कधी प्रयत्न नाही केले किंवा असं काही? नाही, म्हणजे प्रयत्न तर नाही, पण जेव्हा त्याचा अडॉप्शनचा प्रोसेस होता त्यावेळेस असं होतं की आम्हाला फोन आलेला की तुमचा सन्मान करायचा आहे तर तुम्ही येऊ शकतात का. तर त्यावेळेस आम्ही असं सांगितलं की नाही, म्हणून आम्हाला फक्त बेबीला भेटायचं आहे किंवा बोलायचं तर तुम्ही भेटायला देतील का. तर तेव्हा त्यांनीही नाही सांगितलं. मग त्यानंतर आम्ही काय टॉपिक पुढे घेतला नाही का, बिकॉज नाव शी इज हॅपी, शी इज लिव्हिंग हर ओन लाईफ, म्हणजे छान फॅमिलीमध्ये आहे. तेवढंच ऐकून आम्ही समाधान होतो. स्पेशली मला असं सॅटिस्फाईड होतं की ठीक आहे, शी इज ब्लेस्ड विथ गुड फॅमिली, दॅट्स इट, बाकी काही नको आहे. त्या बेबीचं नाव तुम्ही ठेवलेलं? येस, म्हणजे अडॉप्शनच्या टायमाला असं झालेलं, जेव्हा तिला आम्ही नेरळ ज्या आश्रममध्ये देणार होतो त्यावेळेस असं झालेलं, तिथे एक लेडी बसलेली, तर त्यांनी मला विचारलं की आता आम्ही हिला कुठच्या नावाने घ्यायचं, तुम्ही काय नाव ठेवलंय का. तर आम्ही म्हटलं की नाही, नाव ठेवायचा प्रश्नच नाहीत, कारण की ती बेबी भेटली आहे, आपल्यामध्ये बारसा वगैरे होतो, तर मी कसं तिचा बारसा करणार, असं झालेलं. तर मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, चला फटाफट एक नाव सांगा आम्हाला. तर आम्ही म्हटलं एंजल तर युजली सगळेच ठेवतात. ठीक, एव्हरी डॉटर इज एंजल, मला असं वाटतं. तर मग त्यावेळेस असं बसता म्हणजे उभ्या लगेच डोक्यात असं आलं ईश्वरी. अच्छा. मग तेव्हा मी तिथे नाव दिलं की ईश्वरी. सो जेव्हा मी तिला नेरळच्या आश्रममध्ये घेऊन गेली तेव्हा ती रजिस्टर्ड झाली ॲज नेम ईश्वरी. मग ईश्वरीच्या पुढे आता काय लागलं ते त्यांना माहिती नाही. खूप म्हणजे असं इन्स्पायर करणारी स्टोरी ॲक्च्युली. असं बघायला गेलं तर की म्हणजे डोळ्यात पाणी येतं जेव्हा असं ऐकलं जातं की जेव्हा एक न्यू बॉर्न बेबी असतो आणि त्याला लोक रस्त्यावर फेकून देतात, म्हणजे याची व्हॅल्यूच नाही आहे किंवा किंमतच नाही. किंवा तुम्ही शेवटी बेबी जो असतो तो 9 महिने तुमच्याबरोबर वाढलेला असतो. एक्झॅक्टली. कसं म्हणजे आईचं काळीज मलाच माहिती आई झाल्यावरती, पण आता तेही माहिती नाही की ज्या बेबीची आई आहे किंवा पॅरेंट्स आहे ते कुठे असतील, किंवा ते कुठल्या कंडिशनमध्ये असतील, किंवा त्यांना माहिती असेल की नाही त्यांची बेबी इथे होती किंवा कोणी टाकून, किंवा फॅमिलीवाल्यांसोबत काय झालं असेल का, किंवा आईनेच टाकलं, काहीच सिनेरिओ माहिती नाहीये. सो वी कॅनॉट ब्लेम एनीवन की नाही आई अशी असेल, आईच्या पोटात राहिली 9 महिने किंवा आईने असं केलं. इट कॅन बी XYZ स्टोरी, आपल्याला माहितीच नाही, ती अजून हिडन आहे, ती अजून हिडनच आहे. पण त्या पोरीचं कुठेतरी चांगलं झालं. खूप म्हणजे असं खूप असं वेगळंच वाटतंय. मला सांगा, आई बनल्यावर, म्हणजे आता आई बनल्यावर जो आपल्याकडे ज्या पद्धतीने जग पाहतं, राईट, ते कसं तुम्ही डिफाईन कराल किंवा त्याला कसं तुम्ही एक्सप्लेन कराल की कसं असतं ते जग? बोलायचं म्हटलं की ऑफकोर्स जग ही नावं ठेवायला असतेच उभी. तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही वाईट वागा, कितीही छान पद्धतीत तुम्ही राहा जगासोबत, ते तुमचा हात खेचणारच, ते तुमच्यामध्ये काही ना काहीतरी नुक्स काढणार आणि ते तुम्हाला पाठवून नावं ठेवणारच. आई झाल्यावरती असं झालं की युजली आजकालच्या मॉम एकदम फिट अँड फाईन असतात, दे लिव्ह देअर ओन लाईफ, पण अकॉर्डिंग टू सोसायटी दॅट इज नॉट राईट. की एक आई आहे, कारण की आपल्याकडे ते व्हिज्युअलायझेशन एकदम जुनं आहे की आई म्हणजे फक्त मूल झाल्यावरती तिने पदर खोचायचा, घरातली कामं करायची, मुलाकडे लक्ष द्यायचं,
दॅट्स इट. फक्त चूल आणि मूल. येस. पण आताच्या जनरेशनच्या ज्या लेडीज आहेत त्या सगळंच मॅनेज करतायत. सो त्या सगळे जेव्हा ते मॅनेज करत असतात तेव्हा हेच जग त्यांना बोलत असतं की अरे ही अशी कशी वागते, ही असे कसे कपडे घालते, ही असं कसं मुलीला ठेवून जाऊ शकते. सो नावं तर ठेवणारच, किती काय तुम्ही चांगले वागा वाईट वागा, नावं तुम्हाला ठेवणार. आणि नावं ठेवणारी लोक असलीच पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे ते मराठीत म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी. हा, तर ते असलंच पाहिजे तरच आपलं प्रोग्रेस. आणि आपल्याला समजू शकतं की येस ऑफकोर्स आपण जेव्हा कोणाच्या डोळ्यात खटकतोय म्हणजे आपण पुढे चाललोय. आपण जेव्हा कोणाच्या डोळ्यात खटकत नाही तेव्हा आपली ती जागावून जाते. आपण स्टेबल आहेत, आपण काही करतही नाहीयेत आणि आपण पुढेही नाही जाते पाठीही नाही, आपण स्टेबल आहेत. सो आपलं खटकले पाहिजे आणि खटकण्यासारखंच वागलं पाहिजे मला असं वाटतं. ठीक आहे, खटकलं लोकांच्या नजरेत खटकू द्या, कारण की तुम्ही कितीही चांगलं वागणार. आणि मुलगी आहे तिथे निंदा करणारी लोक असतातच. हे आपली सोसायटीचा ट्रेंड आहे. मुलीच्या पाठी ती अशीच आहे, ती तशीच आहे, ती फालतू आहे, ती अशी बोलते तशी बोलते, ती 10 मुलांसोबत फिरते, हे येणारच. मीही प्रिपेअर आहे, उद्या उठून माझी पोरगी मोठी होणार. सो आय ट्रस्ट हर. मला दुनियाशी लेनदेन नाहीये. सो मुलं असू द्या मुली असू द्या, मुलीच्या पाठी तर लोकांची निंदा चालूच असते आणि त्याच्याने आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. मुलगी आली तिथे नावं ठेवणारी लोक पण असतातच, बाई असू द्या, मुलगी असू द्या, आई असू द्या. पण मला येस, आजच्या जनरेशनची आई एकदम मस्त आहे, फ्री आहे, फिट आहे, तिला दुनियाचं काही पडलेलं नाहीये. ती तिचं घरही सांभाळते, ती तिचं मुलही सांभाळते, ती तिचा जॉबही बघते, ती तिच्या स्वतःकडेही वेळ देते आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून ती पुढे जाते. ही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त असं नाही की बाबा मी फक्त वुमन आहे, मी म्हणजे घर चालवते, जॉब केला बस झालं, माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय तर बेबी सिटिंगला नाही. पण आजच्या बायका सगळं मॅनेज करतायत. फॅमिली तेवढी सपोर्टिव्ह भेटते आहे, तेवढी फॅमिली सपोर्टिव्ह की सगळ्या गोष्टी आपोआप मॅनेज होतात. ते इट्स ओके. लोक बोलतात बोलू दे, फरक नाही पडत. 2 कान दिलेत, एका कानाने एका, दुसऱ्या कानाने सोडून टाका. खूप असं छान वाटतं गप्पा मारून की एक विमनची लाईफ किती स्ट्रगलने भरलेली असते आणि कसं असतं. त्याच याच्यावर एक असं आपण एक छोटासा एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला पट्टापट आन्सर करायचे, विचार नाही करायचे, पटकन आन्सर करायचं. होपफुली ते क्वेश्चन्स एकदम असे स्ट्रॅटेजी वाले नसले पाहिजे. नाही, नॉर्मलच आहे. काही क्वेश्चन्स आहेत, पटापट आन्सर करायचे. पहिला, अनलॉक रिअल्टर्स की ऑथेंटिका? बापरे, हे तर तुम्ही मला एकदम असं संकटात टाकलं. दोन्ही, बिकॉज नाही पण एकच चूज, एकच करावं लागेल. इफ फॉर द करंट सिच्युएशन, अनलॉक रिअल्टर्स. ओके. येस, फॉर द करंट सिच्युएशन. ऑफकोर्स आफ्टर 10 years मी जसं सांगितलं की मी ऑथेंटिका जेव्हा माझं एक ब्रँड होईल तेव्हा मी परत येईल तुमच्याशी गप्पा मारायला. ट्रॅडिशनल वेअर की वेस्टर्न वेअर? मी ट्रेडिशनल वेअर जास्त म्हणजे मला आवडतं, पण मी वेस्टर्नही घालते. आता म्हणजे खूप लोकांनी मला वेस्टर्नमध्येही बघितलं आहे. 2 आन्सर नाही, एकच आन्सर. ट्रेडिशनल. अंबिकाचा समोसा की बरेचसा वडापाव? बापरे, डिफिकल्ट आहे. मला दोन्हीही नाही आवडत. मला घरगुती काकीच्या हातातलाच वडापाव आवडतो. लोकल ज्या काकी असतात, पण काकी पाहिजे, लेडीज पाहिजे. म्हणजे असं क्वेश्चन असेल, समोसा की वडापाव? वडापाव. देन वडापाव. आय गो फॉर वडापाव. लेडीज जिथे उभी असते ना तिकडचं मला आवडतं. का तर त्यांच्या शेवटी लेडीजच्या हाताचा चव तो प्रत्येक लोकात नाही येऊ शकत. तर अंबिकामध्ये समोसा बनवणारे किंवा परेश वडापाव हे तिकडे जेंट्स आहेत. तर बेसिकली जर मला बघायला गेलं तर दोघं ठेवले आणि तिथे तिसरीमध्ये काकी असेल तर मी काकीकडे जाईल वडापावसाठी. बट वडापाव इज माय फेवरेट. विनीत ॲज अ हजबंड और विनीत ॲज अ बॉयफ्रेंड? हजबंड. चहा की कॉफी? चहा, ऑल टाइम. टी लवर? येस, टी लवर. आईच्या हातचे पोहे की सासूबाईंच्या हातचा शिरा? बापरे, हे असं मी पुढे मला हे संकटात टाकणार आहे. नाही, दोन्हीही छान आहेत. जर एक बोललं तर मी एक नाही करू शकत ऑफकोर्स, बिकॉज आई असते. आईचं कम्पॅरिझन सासूसोबत नाही आणि सासूचं कम्पॅरिझन आईसोबत नाही आहे. तर आई ही माझी तेवढी सुग्रण आहे जेवढी माझी सासू आहे. पण आन्सर आपल्याला एकच करायचंय. नको असं मला. याच्यात थोडंसं स्ट्रॅटेजी आहे तर मी दोन्ही नाही बोलू शकणार. आणि शेवटचा, स्वाती ॲज अ बॉस और स्वाती ॲज अ मॉम? स्वाती ॲज अ बॉस. मॉम तर लाईफ टाईम मी प्ले करणार आहे रोल. तो मरेपर्यंत संपणारा रोल नाही आहे.
आई ही कायम असते मुलांसोबत. सो स्वाती ॲज अ मॉम तर मी आहेच, बट स्वाती ॲज अ बॉस मला करून दाखवायचे अजून फ्युचरमध्ये. एवढी इन्स्पायरिंग जर्नी होती स्वाती मॅडमची आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी अशा दिलखुलासपणे आपल्यासोबत शेअर केल्या आहेत. एक जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना किंवा समाजातल्या ज्या इतर स्त्रिया आहेत त्या असं स्ट्रगल करतायत, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल किंवा त्यांना एक असं काय इन्स्पायर कराल? इन्स्पायर म्हणजे मला मी हेच सांगेल फॉर एव्हरी वुमन की तुम्ही ऑलरेडी एक एनर्जी आहात. बाईकडे ती एनर्जी ब्लेस्ड आहे की तू शक्ती पण आहेस आणि तू सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकते. तुला 10 हात दिले आहेत. नो डाऊट, मी असं नाही बोलत आहे की प्रत्येक बाईनी 10 गोष्टी मॅनेज केल्याच पाहिजे. नाही, तुमची ओन फ्रीडम आहे. पण आजच्या जनरेशनमध्ये 10 गोष्टी करणं इज बोलतात ना एक ट्रॉफी किंवा एक अवॉर्ड असण्यासारखंच आहे. इन्स्पिरेशन म्हणजे मला असं वाटेल की तुम्ही जे आहेत, जसे आहेत तसेच राहा. येस, प्रत्येक बाईमध्ये हिडन टॅलेंट आहे. प्रत्येक बाई ही सुंदर आहे. प्रत्येक बाई काही ना काहीतरी ऑरा कॅरी करते. सो तुम्ही जे आहेत तसेच राहा. दुसऱ्यांना इन्स्पिरेशन देत राहा. माइट बी आज मला बघून 10 लोक इन्स्पायर होत असेल, तसं माझी इच्छा आहे की मी जसं दुसऱ्यांना बघून 10 इन्स्पिरेशन घेऊ, त्यांचं इन्स्पिरेशन घेऊ. असं काहीतरी लाईफमध्ये करा की प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक मुलीला असं वाटलं पाहिजे की मी हिच्यासारखी झाली पाहिजे. बरोबर. नॉट ओनली फक्त स्टार्स किंवा पॉलिटिक्समध्ये किंवा हॉलिवूड बॉलिवूडमध्ये की मला हिच्यासारखं व्हायचं नाही. देर आर इवन कॉमन स्टार्स. आपल्या रिअल लाईफमध्ये पण कॉमन स्टार असतात की मला हिच्यासारखं व्हायचंय. तर तुम्ही ते इन्स्पिरेशन व्हा की तुम्हाला बघूनही आपल्या बाजूच्या बाईला बघूनही मला असं वाटलं पाहिजे की अरे मला हिच्यासारखं व्हायचंय. सो मला कधी कधी असं फील होतं की माइट बी पीपल आर गेटिंग इन्स्पायर्ड बाय मी, लाईक मोटिवेट होत असतीलच, आहेतच, मी बघतेही डोळ्यासमोर. पण लोकांना ते एक्सेप्ट करायचं नसतं की हां आम्ही इन्स्पायर होतोय. पण इट्स ओके, फाईन. मला असं वाटतं की मला बघून इन्स्पायर होत आहेत ना, मला ते दिसतंय ना, तर बाबा चांगली गोष्ट आहे. मला बघून कोणतरी इन्स्पायर होते, तर मलाही असं आवडेल की मी कोणाला तरी बघून इन्स्पायर होऊ. तसं तुम्ही तुमची पॉझिटिव्ह ऑरा जो असेल तो कॅरी करा. घर, मूल, जे काय असेल ते मॅनेज करून सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करा. हे इम्पॉर्टंट आहे. स्वतःला लाईफ ठेवणं किंवा आपल्याला स्वतःमध्ये स्वतःला शोधणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे प्रत्येक आईनी केलं पाहिजे. मुलीपेक्षा मी बोलेल प्रत्येक आईनी केलं पाहिजे. बिकॉज मदर झाल्यावरती, आई झाल्यावरती काय बदल होतात इमोशनली, मेंटली, फिजिकली, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः फील केल्या. तर एक आई म्हणून तुम्ही स्वतःला ॲक्टिव्ह तर ठेवतातच, पण तुम्ही स्वतः बनून स्वतःसाठी जगा. खूप असा छान संदेश त्यांनी दिलेला आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. आणि स्वाती मॅडम, तुम्ही इथे आलात आणि एकदम अशा दिलखुलास गप्पा मारलात. असं वाटलंच नाही की तुम्ही काही असं संकोच करतायत बोलताना किंवा तुम्हाला असं काहीतरी वेगळं वाटतंय. इतक्या मस्त गप्पा झाल्या, कळलंच नाही. सो मच, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. तुम्ही तुमच्या नवनारीमध्ये मला त्या लिस्टमध्ये इन्क्लूड केलं की मी इन्स्पायर करू शकते दुसऱ्या लेडीजला किंवा जगापर्यंत माझी स्टोरी ही पोचली पाहिजे. ही खूप मोठी गोष्ट आहे की मी तुमच्यासाठी, तुमच्या नजरेत जर मी ती इन्स्पिरेशन स्टोरी आहे तर ऑफकोर्स मी ती स्टोरी लोकांपर्यंत पण पोचवेलच. तुम्ही पोचवतातच आहेत. सो होपफुली ह्यानंतर मी अजून काही लोकांना इन्स्पायर करेल लाईफमध्ये. नक्कीच नक्कीच. आणि अगेन मी तुम्हाला सांगेल की इथे इन्व्हिटेशन तुम्ही मला दिलं आणि इथे येऊन तुमच्यासोबत गप्पा मारणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. लाईफमधलं माझं फर्स्ट पॉडकास्ट आहे. होपफुली अजून फ्युचरमध्ये खूप येतील. करूयात, नक्कीच करणार. आणि जसं मी सांगितलं की ज्यावेळेस माझं ऑथेंटिका असेल एक ब्रँड लेवलवरती, त्यावेळेस मी परत येईल, तेव्हा मी ऑथेंटिकाची जर्नी शेअर करेल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद स्वाती मॅडम, तुम्ही आला. थँक्यू सो मच सर.